त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. सर रमेश जाधव सर आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली. आज दिग्गज लोक समोर बसलेली आहेत की सावंत सर आहेत, भोसले सर आहेत, सावंत सर आहेत, अनिल बेल्लार साहेब आहेत. आमच्या भोसले सरांनी आम्हाला खूप आता आल्याचं माहिती दिली वगैरे. जी लोक कित्येक व्याख्यान देऊ शकतील, कित्येक दिवस वेगवेगळ्या विषयांवरती बोलू शकतील, अशा लोकांसमोर मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा ऋणी आहे. आणि ते देखील ज्या संस्थेमध्ये, ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांसारख्या व्यक्तीचा स्पर्श झाला, त्यांनी इथे बोलले आणि अनेक मान्यवर इथे बोलले, त्या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मला खरंच एकदम भरून आला आहे. आणि माझे काही आमचे सासरे पुणे आले खास यावं काय काय करतोय का नाही. आमचा मित्र आम्ही आलाय पाहिला, परीक्षण करायला आलाय. इतिहासात काम करायचं म्हणजे जर आता भीती वाटायला लागली. परीक्षण करायला आलाय, त्या बरोबर बोलतोय काय वाचले शब्द टाकला म्हणजे मी टाकायला मोकळा. शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांची स्फूर्तिदाता आहे. काय विलक्षण जादू आहे शिवाजी महाराजांच्या चरित्रामधला. शिवाजी अफजल खान स्वतःला बाहेर काढला, शाहिस्ते खानाची फोटो तोडली, आग्र्यावरून पलायन असेल, या सगळ्या दोन चार गोष्टी जर मोजक्या सोडल्या तर खूप आहे. आपण फक्त त्या जन्म आणि मृत्यू याच्याकडे लक्ष देतो या सगळ्या लोकांकडे आणि त्यांच्या मधला काळ विसरून जातो. जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो, पण त्यांचे मधले जे काय गुण असतात ते गुण आपण कधी साजरे करत नाही. ते खरं साजरे जर जेव्हा होतील तेव्हा तो एक विजयोत्सव वेगळा साजरा होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची निर्मिती केली असे आपण मानतो. असं माझंही काही वर्षांपूर्वी मत होतं, परंतु त्यापूर्वी हजारो वर्षांपासून आपल्याकडे आरमार होतं. अनेक सागरी युद्ध आपल्याकडे झाली होती, असंख्य पुरावे त्याचे आपल्याकडे आहेत. पण कालांतराने धार्मिक चालीरीती, रूढी, परंपरा इतक्या वाढल्या की या सिंधू नदीच्या आत्मघाती धोरणामुळे आपलं आरमारी बळ संपत गेलं आणि त्याचा फायदा इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच या सर्वांनी घेतला आणि हजारो वर्ष आपल्याला गुलामगिरीत चितपत पडावं लागलं. आपलं एवढं दुर्भाग्य की ॲबिसिनिया प्रांतातून गुलाम म्हणून इथे आलेल्या सिद्धींनी देखील आपल्यावर राज्य केलं. ही आपल्यासाठी अत्यंत मानहानिकारक गोष्ट आहे. या सिद्धींनी देखील आमच्यावरती राज्य केले. रायगड यांच्याकडे ताब्यात होता, आपली राजधानी यांच्या ताब्यात होती. हे का होऊ शकलं? कारण यांच्याकडे आरमार होतं, प्रबळ आरमार होतं. हे कधी आपण लक्षात घेत नाही, त्याच्या दृष्टीने कधीही विचार करत नाही. मुळात जमिनीवरील लढाया आणि समुद्रावरील लढाया यामध्ये बराचसा अंतर आहे. आपण जमिनीवरती राहतो, त्यामुळे जमिनीवरती असणारी ज्या लढाया आहेत, गनिमी कावे हे आपल्याला लक्षात येतात. पण समुद्रावरती काय पद्धतीने युद्ध केलं पाहिजे, त्याचं तंत्र काय आहे हे आपण कधी लक्षात घेत नाही किंवा ते आपल्या लक्षात येत नाही. पण समुद्रावरती जर जायचं असेल तर आपल्याला दिशेचं ज्ञान पाहिजे, वारा कुठून आहे काय ते कळलं पाहिजे. अन्यथा आपण समुद्रामध्ये जहाज भरकटतं आणि आपण वाटेत तिकडे भटकू शकतो. अशा सगळ्या लोकांना शिवाजी महाराजांनी एकत्र केलं आणि एक आरमाराची उभारणी केली. आपण कित्येक काही जणांनी किल्ले पाहिले असतील, पण ज्यांनी समुद्रातले किल्ले पाहिले असतील त्यांना माहिती असेल की जंजिरा सिंधू वगैरे जाताना आपण एक अर्धा एक तासाचा प्रवास असतो बोटीतून, पण आपल्याला मनगळत त्रास होतो, उलट्या होतात. पण दिवस रात्र जे दर्यावरती स्वार होत असतात त्यांचं काय होत असेल हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला काय काय जुने पुरावे आहेत
ते एकदम दोन चार स्लाइड्स मध्ये मी तुम्हाला दाखवतो. मी मगाशी बोलले त्या शिवाजी महाराजांनी आरमाराची निर्मिती केली. काही जण म्हणतील की तू कसं काय म्हणतास की असं नाहीये, जुने पुरावे काय आहे. तर त्यातले दोन चार पुरावे असे की अहमदाबाद मध्ये लोथल येथे उत्खनन चालू होतं. सगळ्यांना दिसतंय ना? माझा आवाज येतो ना व्यवस्थित? लोथल मध्ये उत्खनन चालू असताना तिथे ही पोथी सापडली. ही जहाज बांधणीची पोथी आहे आणि सिंधू संस्कृतीच्या काळापासून तिथे जहाज बांधणी त्याची वाहतूक चालू होती हे त्यावरून सिद्ध झालं. मोहिंजोदडो नावाचा पिक्चर आला, लक्षात आलं की आला मोहिंजोदडो नावाचा काहीतरी भाग होता. पण त्यापूर्वी हडप्पा आणि मोहिंजोदडो येथे उत्खननामध्ये ही अशी खापराचे तुकडे सापडले. त्या खापराच्या तुकड्यांवरती हे नौकांचं रेखाटन केलेलं दिसलं. त्याच्यावरून लक्षात येतं की त्या काळामध्ये देखील आरमार होतं, आपण जहाज वापरत होतो. हे कंबोडियाचं अंकोवट मंदिर आहे, सगळ्यांना माहिती आहे, फोटो सगळेजण पाहतात. तर जावा, इंडोनेशिया, कंबोडिया या सगळ्या प्रांतामध्ये गाडी काढली आणि गेलो असं होत नाही. तिथं जहाजांमागे जावं लागतं. तिथं आपली लोक एवढ्या हजार वर्षांपूर्वी गेली म्हणजे आपल्याला काय होतं, आरमार होतं. आपण तिथे जहाजामागे गेलो आणि तिथं आपली मोठी वसाहत निर्माण केली, एक संस्कृती निर्माण केली. आपला समुद्री व्यापार त्यावेळी वाढू शकला कारण आपल्याकडे होतं प्रबळ आरमार. आपल्याकडे व्यापार एखाद्याचा तरी वाढतो की त्याच्याकडे सुबत्ता असल्याशिवाय वाढत नाही. त्यामुळे आपल्याकडे आरमार लढाऊ आरमार होतं. त्यानुसारच ते आपलं व्यापारी देखील वाढू शकला समुद्री व्यापार. त्यातली ही एक स्लाइड अशी आहे, ही आहे अजिंठातील गुंफांमध्ये बरेचसे चित्र कोरली आहेत, काही अस्पष्ट झाले. त्यातले एक मी दाखवतो तुम्हाला. एक राजाचं ते चित्र आहे, दिसते ना माणूस वरती कोपऱ्यामध्ये, एकदम कोपऱ्यावरती त्या राजाचा अभिषेक होतोय. त्या राजाने दुसऱ्या राजावरती केलेलं आक्रमण, त्याचं सेना सागर त्यात दाखवलेलं आहे. एकदम खाली जर तुम्ही पाहिलं त्या बाजूला एकदम की तिथं दोन बोटी दिसतात ना. त्या दोन बोटींमध्ये एका बोटीमध्ये काय दिसतात म्हणजे सांगतो नाही. मागचे हत्ती आणि घोडे, म्हणजे त्या जहाजांमध्ये त्या बोटींमध्ये जाऊन हत्ती जाऊ शकतील, घोडे जाऊ शकतील. कल्पना करा, हत्ती जाऊ शकतील असे त्या राजाकडे आरमार होतं आणि त्या दुसऱ्या राजावरती जाऊन त्यांनी ते राज्य जिंकलं आणि त्याच्या विजय विक्रम त्याचा राजाभिषेक झालेला आहे. त्याचं हे चित्र आहे अजिंठा लेण्यांमध्ये. खूप 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 मंदिरांमध्ये आपली खूपशी चित्र आहेत. बराचसा व्यापार हा खडकाळ जमिनी मार्गे डोंगर दऱ्यातून करण्यापेक्षा समुद्र मार्गे करण्याकडे आपला लक्ष जास्त कल होता. इसवी सन पूर्व 3000च्या आसपास भारत आणि इतर राष्ट्रांमध्ये व्यापार चालू होता. इतर राष्ट्रांनी हे आरमाराचे तंत्र भारतीयांकडून शिकले असे कित्येक इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. नौकानयनाचे शिक्षण देण्याची पद्धती त्यावेळी होती. बऱ्याच आपल्या भारतीय विद्यापीठांमधून त्याचं शिक्षण दिलं जायचं. एवढंच काय तर मोत्यांच्या शिंपल्या शोधण्यासाठी पाणपुऱ्या देखील त्या काळी वापरत होत्या. अशी ही एक व्यापार व्यावसायिक युद्ध चालायचे. मी प्राचीन काळाच्या आरमार एक स्वतंत्र विषय, त्याच्यावरती एक वेगळं लेक्चर देता येईल. पण संस्कृत आणि वाङ्मयात काय जलवाहतुकीची वर्णन आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की कुठे कुठे तर ऋग्वेद, रामायण, महाभारत, मनुस्मृती, वराह, वायू, मार्कंडेय, भागवत, पुराणे, बृहत्संहिता, कवी कुलगुरू कालिदास यांचे रघुवंश काव्य, कथास्थळी सागर, जातक कथा, भगवत कथा, हरिवंश, महावंश, त्रिपिटकीय निकाय, राजतरंगिणी, तमिळ महाकाव्य, शिल्पालिका शास्त्र, राजा घोष यांच्या युक्ती तर्क, कौटिल्य अर्थशास्त्र, गाथा सप्तशती, बौद्धायन, जाते, गौतम धर्मसूत्र, पेरिप्लस, ओल्ड टेस्टामेंट, नॅचरल हिस्ट्री, प्लिनी इत्यादी प्राचीन ग्रंथांमध्ये नौकानयनाचे उल्लेख आढळतात. तसेच एलियन, कटेसियस, पेरिप्लस, टॉलेमी, मॅगेस्टिन्सन, अल्बेरू, बेंजामिन, मार्को पोलो, इब्न बतूता, निकोलो कोंती, फाहियान, ज्वान, इत्सिन या परदेशी ग्रंथकारांनी भारतातील नौकानयनाबद्दल बरीचशी माहिती लिहून ठेवली. त्यांच्याबद्दल सांगण्यासाठी खूप आहे. तुम्ही आपलं बघत बघा. कोल्हापुरात भाषण देतोय
मग कोल्हापुरांना अभिमान वाटावा असं काहीतरी दाखवलं पाहिजे म्हणून मुद्दाम मी स्लाईड आणली. हे काय गुणवत्ता ह्या टाउन हॉल मध्ये परत जाऊन पाहायचं ही गोष्ट म्हणजे ही. तर ही काय आहे, कोल्हापूर जवळ ब्रह्मपुरी टेकडीवरती 1945 मध्ये खोदकाम सुरू होतं. त्यावेळी हा पुतळा सापडला. हा पुतळा आहे ग्रीक सागर देवता पोसायडोनचा. हा ग्रीकांचा अत्यंत वंदनीय अशी ही देवता आहे, सागर देवता आहे. अलेक्झांडरने पाडलेल्या नाण्यांच्या एका बाजूस याचे चित्र आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील हा साधारण पुतळा आहे. आणि ग्रीक मध्ये सोकोमा नावाचा एक बेट आहे, तिथे भारतीय वस्ती होती आणि तिथे आपल्या कोल्हापुरामधला एक व्यापारी तिथे जाऊन राहिलेला असणार आहे. आणि तिथून येताना काय आणायचं सोबत, आपण जसं कुठेतरी यात्रेला गेलो काहीतरी खेळणे घेऊन आपल्या पोहासाठी, म्हणून त्यांनी तसं ते व्यापाऱ्यांनी हे खेळणं म्हणून तिथे ती मूर्ती आणली आणि ती कोल्हापुरात ठेवली. काय झालं नंतर आपल्याला ते सापडलं होतं काम करताना. याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की कोल्हापूर किंवा तेव्हा कुठपर्यंत गेलं होतं. आपल्या मसाल्यांची चव अनेक कलाकुसरींच्या वस्तूंना प्रदेशांमध्ये प्रचंड मागणी होती. भारतीय वस्तूंनी भरलेले जहाज आले की त्याला पटापट गिऱ्हाईक सापडायचे आणि त्या सगळ्या वस्तू पटापट विकल्या जायच्या अरब राष्ट्रांमध्ये किंवा युरोपामध्ये. वस्तूंना मात्र त्यावेळी परदेशी वस्तूंना आपल्याकडे मागणी असल्यामुळे आपल्याकडे त्याला खप नव्हता. त्यामुळं आपल्या वस्तू त्यांच्याकडे जायचा, त्यांचा पैसा आपल्याकडे यायचा. बरोबर. त्यामुळं आपल्याकडे काय सोन्याचा धूर निघायचा. म्हणजे ज्याप्रमाणे काही लोकांनी असं वर्णन केलं की ज्याप्रमाणे नद्यांचं पाणी समुद्रामध्ये येऊन साठतं तसा जगातला पैसा हा भारतामध्ये येऊन साठून राहिलेला आहे आणि इथे पूर निघालेला आहे, धूर निघतोय सोन्याचा. इथे संपन्न आहे राष्ट्र. आणि या सगळ्या प्रकरणामुळे सगळे पोर्तुगीज, इंग्रज, डच वगैरे सगळ्या लोक आपल्याकडे तरावट सुरू झाली येण्याची. भारतीय लोक ग्रहताऱ्यांच्या स्थितीवरून उद्या कसं असेल, उद्या आकाश कसं असेल, सावरकर सरांनी मला सांगितलं की रामायणामध्ये राम उद्या चालायला जाणार आहे, म्हणजे उद्या आक्रमणासाठी जाणार आहे. तर त्यांनी वर्णन केलेले आहे की आपण उद्या हवामान कसं असेल. म्हणजे त्यावेळी अशी स्थिती लोकांची होती आपली की आपण ग्रहताऱ्यांच्या स्थितीवरून आपण उद्याचं वातावरण कसं असेल हे आपण समजून सांगत होतो. आणि या सगळ्यांचा ग्रीक वगैरे लोकांना, अरब लोकांना त्याचा मोह पडला आणि भारत हा कोणता देश आहे तर त्याची चाळवळ सुरू झाली इथे. आणि प्रचंड व्यापार वाढला. आपलं जहाज जर आलं तर त्याला पटापट गिऱ्हाईक मिळायचं आणि आपल्या वस्तू तिथे विकल्या जात आहेत. तर ते आपणच तिथे जाऊन का व्यापार करू नये म्हणून ही सगळी लोक आपल्याकडे येऊ लागली. आणि 1498 मध्ये वास्को द गामाने हा आपल्या भारतात कालिकत बंदर आले. एकदम खाली सगळ्यात शेवट आहे कालिकत बंदराचं, एकदम सगळ्यात शेवट आहे कालिकत बंदर. सगळ्यांचा समज होतो की कालिकत म्हणजे कलकत्ता. माझा खूप लहानपणी असं व्हायचं की कालिकत काय प्रकार, कालिकत म्हणजे कलकत्ता असेल. तर कालिकत हे आजच्या केरळ राज्यामधलं बंदर आहे. ही सगळी किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी ही त्यावेळी पोर्तुगीजांनी आक्रमण केलं. पोर्तुगीजांनी त्याच्यावरती खूप मोठा वचक बसवला होता. नंतरच्या कालिकतचं उदाहरण सांगितलं झालं म्हणून सांगतो की अंग्रेजांच्या काळामध्ये इंग्रजांचं एक जहाज अंग्रेजांनी कालिकत बंदरात नेलं. कालिकत बंदरात न्यायचं काय कारण आहे, मुंबईला आणून शक्य असते. कालिकत बंदरामध्ये नेले याचा अर्थ मराठ्यांकडे त्यावेळी कालिकत बंदराचा ताबा होता. म्हणजे अंग्रेजांच्या काळामध्ये नंतर ही सगळी परिस्थिती उलटली आणि नंतर पश्चिम किनारपट्टीवरती मराठ्यांची सत्ता निर्माण झाली. वास्को द गामा आला आणि कालिकतचा जो राजा झामुरी त्याच्याकडे मोह दाखवला गेला की आपण काय करू शकतो, आम्ही तुम्हाला हे देऊ. आणि आपले राजे सगळे म्हणजे आजची आपली स्थिती अशीच आहे की आपण सुस्त आहोत. आपल्याला पुढच्या जे काय वाढून ठेवले त्याची कल्पना नाहीये. पण हळूहळू वास्को द गामाने प्रचंड अत्याचार केले आणि कालिकत बंदराचा ताबा घेतला. खूप अत्याचार केले. नंतर 1510 मध्ये पोर्तुगीज अधिकारी अल्फॉन्सो अल्बुकर्क हा भारतात आला. त्यांनी गोवा वगैरे या सगळ्या प्रांताचा
ताबा घेतला, खूप नरसंहार त्या व्यक्तीने केला, खूप म्हणजे कुशल प्रशासक जरी असला खूप लोक स्तुती करतात त्याची, पण त्यांनी नरसंहार जेवढे केले ते जर पूर्वी धरला आपण विचार केला तर आपण त्याचं लक्षात घेऊ शकतो. आणि जगाचा नकाशा वरती हॉलंड, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल देश दिसतात. किती एवढे देश आहे? मला प्रश्न पडला की ते दाखवायचे की नाही दाखवायचे, पण ते किती एवढे देश आहेत, पण या छोट्याशा 21 देशांनी निम्म्यापेक्षा जास्त जगावर राज्य केलं होतं. आपण हा इतिहास कधीच तुम्हाला सांगत नाही, का सांगत नाही मला प्रश्न पडतो की हे पोर्तुगीज इंग्रज जीवन मरणाच्या निर्धाराने लढले. त्यांनी आपल्या देशाबद्दल धर्माबद्दल प्रचंड आदर, त्यांना प्रचंड अभिमान, निष्ठा, दूरदृष्टी, मनोनी संकल्पना राबवून त्या राबवण्याची त्यांच्याकडे कल्पकता आहे. यामुळे त्यांच्याकडे विजय होत गेला. पण याच काळामध्ये मात्र आपल्याकडे रूढी परंपरा इतक्या वाढल्या आणि आपला आरमारी बळ संपत गेलं, आपण खूप मोठ्या दरीमध्ये पडलो. नंतरचा जो काय काळ आहे म्हणजे आपला आरमार मी दाखवतो तुम्हाला की प्राचीन आरमार किती प्रगत होतं, नंतर ते सगळं हळूहळू संपत गेले. काय 5-2 वर्ष झाले नाही, हा खूप मोठा काळ गेला. आणि नंतरचा जो काय काळ आहे हा जवळजवळ 600 वर्षांपेक्षा जास्त मोठा काळ आहे. 600 वर्षांमध्ये भारतातल्या व्यक्तीविरुद्ध कुठल्याही व्यक्तीविरुद्ध लढाऊ आरमार होतं, पण ते लढाऊ आरमार नव्हतं. मुघल काळामध्ये युरोपातील अनेक व्यापारी कंपन्या भारतात आल्या आणि मुसलमान यात्रेकरूंना मक्केची यात्रा सुखरूप करता यावी म्हणून त्यांचं फक्त मुघलांचं आणि मुस्लिम सत्ता देशांचं या व्यापाऱ्याकडे समुद्राकडे लक्ष होतं. भारताच्या पश्चिम किनाऱ्याचा विचार करता कर्नाटकातील राणी अबकदेवी, शंकरराव मोरे, शिर्के, सुर्वे, सावंत, बिचारे, जावकर या सगळ्यांकडे आरमार होतं, स्वतःचा आरमार होतं. एवढंच काय तर शिवाजी महाराजांचे जे आजोबा आहेत मारुजी राजे यांच्याकडे देखील स्वतःचा आरमार असावा. या सगळ्यांना आरमार होतं, पण शिवाजी महाराज हा असा एकमेव राजा आहे की ज्याने लढाऊ आरमाराच्या दृष्टीने विचार केला आणि एक वेगळा पायंडा इथे पाडला. एक उदाहरण सांगतो की स्वामी विवेकानंद शिकागोची खूप मोठी परिषद भरून इथे आले. परिस्थिती लक्षात घ्या, खूप वर्षानंतरचा काळ आहे. शिवाजी महाराजांनंतर कित्येक वर्षानंतर स्वामी विवेकानंद शिकागोची परिषद जिंकून आले, कलकत्त्यावरती आले. त्यांचं जुनी स्वागत झालं पाहिजे, असे आपल्याला अभिमान वाटतो. तिथं आल्यानंतर तिथल्या सगळ्या लोकांनी, कर्मठ लोकांनी त्यांना विरोध करायचं ठरवलं, का कारण त्यांनी सिंहबंदी ओलांडली होती, धर्माच्या विरोधात वागले होते. तुम्ही तिथं जाऊन काय करावं, पण तुम्ही काय केलं, बंदी ओलांडली, त्यामुळे त्यांनी धिक्कार केला. लोकमान्य टिळकांच्या बाबतीतून अशी घटना आहे की त्यांचा देखील त्यांनी विरोध केला. तर एवढ्या वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी ह्या सगळ्या चालीरीती मोडून आरमाराच्या दृष्टीने आपलं पाऊल समुद्रावरती टाकलं. एवढंच नाही, लोकांना सांगितलं नाही, तर स्वतः जहाजामध्ये बसून वसुलीची मोहीम ज्याबद्दल सांगणार ती मोहीम केली. म्हणजे त्यांचं धारिष्ट किती असलं पाहिजे. त्यावेळी त्यांना विरोध झाला नसणार ना, त्यावेळी विरोध झाला, त्यांना 100% झाला. खूप शिव्या खूप दिल्या असतील, पण ते ऐकून शांत बसणारा हा राजा नव्हता. त्यांनी खूप मोठा भविष्याचा विचार केला होता. शिवाजी महाराजांनी 1656 साली जावळी प्राण घेतला, त्यामध्ये कोकणातील प्रदेशाचा देखील समावेश होता. यावेळी सिद्धीच्या अन्यायाच्या प्रचंड तक्रारी शिवाजी महाराजांच्या कानी आल्या आणि सिद्धीशी आपण जमिनीवर लढू शकतो, मात्र पाण्यात नाही हे त्यांना कळून आलं. सिद्धीकडे काय आरमार होतं, म्हणजे जहाज होती, आपण मराठी जमिनीवरती लढू शकतो, पण तो मराठी आले तर तो पळून जायचा जहाजांमध्ये बसून आणि तिकडे जाऊन तोफा टाकायचा. त्यामुळे आपल्याकडं त्याच्याकडे जाण्यासाठी जहाज नव्हती, पण जहाज जरी असली तर त्या जहाजावरती तोफा नव्हत्या. जहाजावरती तोफा ठेवण्यासाठी पोर्तुगीजांची परवानगी लागायची. पोर्तुगीज, लक्षात घ्या, शिवाजी महाराजांकडे जरी त्या काळामध्ये आरमार असलं तरी आरमार वापरण्यासाठी पोर्तुगीजांची, इंग्रजांची परवानगी घ्यायला लागायची, जे विकत मिळायचे. मोगलांना देखील परवानगी विकत घ्यायला लागायची. कित्येक वेळा शिवाजी महाराजांच्या जे काही जहाज अडवली आहेत इंग्रज पोर्तुगीजांनी, त्यावेळी शिवाजी महाराजांच्या लोकांनी शिवाजी महाराजांनी त्या लोकांची माफी मागून ती जहाज सोडवलेली आहेत. शिवाजी महाराजांचा अभिमान बाळगताना हे गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की शिवाजी महाराजांनी कुठल्या परिस्थितीमध्ये आपलं स्वराज्य, आपला आरमार होत आहे. तर सिद्धीच्या या अन्यायाच्या तक्रारींमुळे
शिवाजी महाराजांना असं लक्षात आलं की आपल्याला आरमार अवश्यमेव करणे गरजेचे आहे आणि 24 ऑक्टोबर 1657 ला तारीख लक्षात ठेवा. 24 ऑक्टोबर 1657 ला या ठिकाणी कल्याण निवडणुकीच्या खाडीमध्ये महाराजांनी पहिली आरमाराची बोट बांधली आणि इथे मराठा आरमाराची उभारणी झाली. ही आपल्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे की आपण ही मला असं वाटतं जाधव सर मला बोलते की आपण आता जयंती पुण्यतिथ्या बंद करावं आणि आपण हे असे विजयोत्सव साजरे केले पाहिजे. कारण काय की त्याच्यातून शिवाजी महाराजांचा वेगळा दृष्टिकोन समजतो आणि पुढे या खाडीच्या संरक्षणासाठी त्यांनी दुर्गाडीचा किल्ला बांधला आणि मागच्या वर्षी 359 वर्ष पूर्ण झाली त्या मराठा आरमार दिनाला. म्हणून आम्ही 24 ऑक्टोबर हा दिवस मराठा आरमार दिन म्हणून साजरा करावा म्हणून एक मोहीम चालू केली की महाराजांनी नेमकं आरमारामध्ये काय काम केलं लक्षात घ्या. त्यावेळी मी बरोबर सांगणार आहे की काय परिस्थितीमध्ये हे आरमार उभं केलं आणि त्यांनी महाराजांनी त्याला किती मोठ्या कळसात घ्याय या सगळ्याला आला. तर असे या पराक्रमाचा साक्षीदार असलेला हा दुर्गाडीचा किल्ला. इथून बाहेर पडताना समुद्रामध्ये ही खाडी आहे. समुद्रामध्ये आपण बरेच जण गेले असाल समुद्रामध्ये जहाज बांधता येत नाही. समुद्रामधून आतमध्ये जी आपली खाडी असते नदीचा भाग जो असतो त्यामध्ये खाडीची जहाजं दिसतात ते अशा ठिकाणी जहाजं बांधावी लागतात आणि मग ती पुढे समुद्रामध्ये जातात. पण इथून पुढे समुद्रात जाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी बंगालमध्ये पोर्तुगीजांचे किल्ले होते. त्या पोर्तुगीजांच्या किल्ल्यांना परवानगी घ्यायला लागायची की आमचं जहाज आले बाबा ते सोडून दे. परवानगी घ्यायला लागायचे. कित्येक वेळा ते विकत घ्यायला लागायचे. काताज असं त्याला म्हणायचे पोर्तुगीज. आणि केवळ सिद्धीशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली. आरमाराचे बरेच उल्लेख आहेत. आज्ञापत्रामध्ये देखील एक त्याचं स्वतंत्र प्रकरण आहे. आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. आज्ञापत्रात त्याचा उल्लेख आहे की ज्या जवळ आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवश्यमेव करावे एवढे आरमाराचे महत्व आहे. बकरीमध्ये यावर दिले आहे. खूप छान वाक्य आहे. मी तुम्हाला सांगतोय की कित्येक पाण्याचे डोंगर बांधून दर्यामध्ये गड बसवले. दर्या म्हणजे समुद्र. दर्यास पालान राजयांनी घातले. दर्यास पालान म्हणजे काय की गभीर म्हणजे घोडा काबूत आणण्यासाठी त्याला गभीर बांधतात जे बसण्यासाठी असते ते त्याला पालान. तर तसं समुद्राला आपल्या कडेत आणण्यासाठी महाराजांनी समुद्राला पालान घातलं त्याला गभीर घातलं. समुद्रामध्ये ही एक लष्कर झाले. बकरीत अजून एक असं वाक्य आहे की 27 पातशाह ह्या पाण्यामध्ये आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांचा विरोध तर शिवाजी महाराजांचे जे काही शत्रू हे जमिनीवरतीच नव्हते तर ते समुद्रावरती देखील होते. तर समुद्रामध्ये देखील होते 27 असे होते. या सगळ्यांना शिवाजी महाराजांना करून द्यायचे होते आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी युद्धशास्त्राच्या दृष्टीने आम्हाला विशेष लक्ष ठेवले. महाराजांनी समुद्री व्यापाराला आणि व्यापाराला देखील बरेचसे प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांनी पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच यांच्याशी स्नेहाचे संबंध ठेवले. त्यांच्यावर वचक ठेवला मात्र त्यांना दुखू दिले नाही. आपल्या काही लोकांना त्यांनी मोखा, कोंगो, इराण, पर्शिया, मस्कत येथे देखील व्यापार करण्याकरता पाठवले. आपण म्हणजे आम्ही सगळेजण अभ्यास करतो की डच वखार आहे, पोर्तुगीजांच्या वखारी आहेत, ही सगळी लोक आली ना आपले इथे वखार स्थापन केली त्यांनी. आपण तरी त्यांच्या आपल्या वखारीचा अभ्यास करायला नाही. आपण इराणला गेलं पाहिजे, आपण पर्शियाला गेलं पाहिजे, आपण मस्कतला गेलं पाहिजे की आपल्या मराठ्यांच्या वखारी तिथे आहेत का नाही, काय अवशेष आहे, त्या सगळ्या जाऊन त्यांनी आपण अभ्यास करायला चालू केलं पाहिजे. या आरमाराची उभारणी झाल्यानंतर अवघ्या 8 वर्षांमध्ये 1657 रोजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली. किती तारखेला केली? 24 ऑक्टोबर. एवढं तुमची लोक हुशार पुण्यातल्या लोकांना सांगायला लागतं. या 1657 नंतर 8 वर्षांमध्ये 1665 मध्ये महाराजांनी बसरूची मोहीम काढली. पोर्तुगीज आणि आदिलशाहाला शरण देण्यासाठी ही साधारण बसरूची मोहीम होती. या मोहिमेला 2015 मध्ये 350 वर्ष पूर्ण झाली.
अंबिका माता भजनी मंडळाच्या वतीने आम्ही दरवर्षी दिवाळी देखावा करतो. सरांनी मगाशी सांगितलं त्यात शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्यावरती आधारित आम्ही देखावा करतो. 2015 मध्ये दिवाळी हा मोहिमेला 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही रेसोल्युशन मोहिमेचा देखावा केला आणि त्या मोहिमेचा अभ्यास करताना मला लक्षात आलं की ही मोहीम खूप खूप महत्त्वाची आहे. मराठ्यांचा पराक्रम खूप महत्त्वाचा आहे. त्याचा विशेष अभ्यास केला पाहिजे आणि मी या मराठा आरमार या विषयावर पूर्णपणे बोललो. त्याचं सर्व क्रेडिट या मोहिमेला. तर आपण आम्ही जी काही व्हिडिओ त्याची केली होती, आपण मराठी पिक्चर इंग्लिश पिक्चर जे काय असतात हिंदी पिक्चर त्याचा शो पाहतो कायम, प्रोमो पाहतो. तर आम्ही देखील त्या मोहिमेचा एक प्रोमो केला होता. तो प्रोमो आपण पाहूया. आवाज या मोहिमेवरती आधारित आम्ही 2015 मध्ये असा एक प्रोमो केला होता. नको बंद करा सांग दादा, बंद करा सांगा. लाईट पडतोय छान. बंद बंद करा. दिसते का? मी अलीकडले लावीत. हा लागतो ही लाव एक. ते नाही ते वरची. हा
मारायची दहशत होती. पण सागरावरील अनुभवासाठी प्रबळ आरमाराचं महत्व ओळखून ते निर्माण करून बसरूडची मोहीम स्वतः जाऊन यशस्वी करणारे आणि आपल्या नौसेनेचं बळ वाढविणारे हे शिवाजी महाराज हे भारतातील पहिले आणि अखेरचे सेनापती होते. हे अखेरचे होते बरं का. आता ते पौरुषत्व, अतुलनीय पराक्रम, अचाट साहस, गनिमी कावा आणि कल्पक बुद्धी चातुर्य या पंचसूत्रांच्या बळावर शिवाजी महाराजांनी बसरूडची मोहीम यशस्वी केली. बसरूड मोहिमेचे का गरज निर्माण झाली, काय नेमके बसरूड मोहिमेचे काय झाले, त्याचे भविष्यात काय पडसाद उमटले आणि त्यातून काय निर्माण झालं, या सगळ्यांच्या मुद्द्यांच्या आधारे आपण इथे थोडी चर्चा करणार आहोत. कानडी मुलखामध्ये, कर्नाटक प्रांताच्या म्हणजे कानडी मुलखामध्ये जहाज बांधणीला आवश्यक असणारे लाकूड आणि तांदूळ हा मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. त्यामुळं तो मूलभूत आपल्या ताब्यात असावा, यामुळे ही महाराजांनी मोहीम केली. ही सुरुवातीची पहिली गरज. केळदीचे कर्तबगार राजे शिवप्पा नाईक यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांमध्ये चालू असलेल्या सत्ता संघर्षांचा विरोधात फायदा उठवण्याच्या आत महाराजांनी ही मोहीम पूर्ण करायची होती. विजयनगरच्या साम्राज्याच्या काळानंतर केळदीचे नायक हे स्वतंत्र झाले. त्यांची राजधानी काही काळ देगलूर, काही काळ केळदी, तर काही काळ नागरा ही होती. नागराचा बदलते किल्ला हे त्यांचे राजधानीचे ठिकाण. हा वरचा जो काय फोटो आहे हा तो किल्ला आहे. खालचं त्यांच्या एका बाजूला आहे. या नगरावरून 50 किलोमीटर अंतरावर बसरूड आहे. शिवप्पा नाईक हे केळदीचे कर्तबगार राजे होऊन गेले. त्यांनी 1645 ते 1660 या आपल्या कारकिर्दीत आपलं राज्य बरंच वाढवलं होतं. 1655 साली त्यांनी देगलूर ते बसरूड हा मार्ग होसंगडी घाट फोडून तयार केला. तिथे एक किल्ला देखील बांधला होता. एकदम पलीकडचा जो फोटो आहे तर तो आहे किल्ल्याचा भाग. तिथे काहीच नाही, सगळी झाडी वगैरे. एका माणसाला खूप रिक्वेस्ट केली, आदराने लोक येतो तिथे सगळे. त्या सगळ्या लोकांनी एकदम भाषेचा प्रॉब्लेम, त्यांचे जिल्ह्या काय कळत नाही आपल्याला, आपल्याला त्यांची भाषा कळत नाही. पण तिथल्या काही लोकांना साधारण कळलं की आपण कशाला आलो आहोत. त्यामुळे त्यांनी जुन्या काही ज्या गोष्टी इथे दाखवल्या. हा किल्ल्याचा भाग आहे, किल्ल्याचे काय अवशेष आहेत. हा खाली जो काय पाण्याचा जो काय भाग आहे तो किल्ल्याच्या आतमध्ये होता. हा खाली मूर्त नसलेला नंदी, तो देखील जुना एक पुरातन शिल्प आहे. असा हा होसंगडीचा फोर्ट. हा पोर्तुगीजांचा बसरूडचा मॅप आहे. हा खूप प्रयत्नांतून मिळाला आणि हा कलर आहे. म्हणजे पोर्तुगीज त्यावेळी थोडेसे हुशार होते. आपण त्याच्यापेक्षा जास्त हुशार होतो, कारण आपल्याकडे त्याचे बरेचसे नकाशे आहेत. त्या बसरूड मोहीम करायच्या अगोदर महाराजांनी सगळ्याचे नकाशे काढून ठेवले होते. ते नकाशे फक्त आता शोधले पाहिजे कोणाच्या घरात आहेत. कारण हे बसरूड हे जे काय नकाशे आहेत बाकीच्या लोकांनी काढलेले, त्यांच्याकडे अशी पद्धत होती की त्या नकाशाच्या डुप्लिकेट करायच्या आणि त्या जिथे जिथे ठिकाण असेल आपलं मुख्य तिथे ते पाठवून द्यायचे. हे सगळे नकाशे गोव्याच्या आर्काइव्ह मध्ये निबंध आहेत. आपल्या तरुण संशोधकांनी प्रयत्न करायला हरकत नाही हे सगळे गोळा करायला. तर हा बसरूडचा नकाशा बसरूड हे आजच्या कर्नाटक राज्यातील उडुपी जिल्ह्यातील एक मुख्य ठिकाण आहे. बसरूड हे केळदी राज्यातील एक प्रमुख बंदर होतं. या बसरूडचा उल्लेख काही कागदपत्रांमध्ये बसनूर, काही कागदपत्रांमध्ये हरणसनूर, तर पोर्तुगीज याचा उल्लेख बार्सिलोना असा करतात. मगाशी दादा सरांनी सांगितलं की त्याच्यामुळे घोड आहे, पण आपण घोड्यात कधी जायचं नाही. घोड्यात गेला तो आपला घोड उडला. बसरूड ही पूर्वीपासून प्रसिद्ध व्यापारी पेठ होती. येथील तांदूळ हा त्यावेळी संपूर्ण जगात प्रसिद्ध होता. अजून एक मोठा तांदूळ त्यांचा अरब राष्ट्रातून या तांदळाला खूप मागणी होती. त्यामुळे या तांदळाला मस्कत राईस असं म्हटलं जायचं. तसेच येथील जंगलातील लाकूड जहाज बांधणीसाठी उत्तम होता. अशा संपन्न भागाची सर्वांनाच झळ पडली होती.
हा प्रांत आदिलशाहीपासून जवळच असल्याने आदिलशहा हे राज्य मिळवण्यासाठी शहाजी राजांवर दबाव आणत होते. मात्र शहाजी राजांनी जाणून बुजून दक्षिणेकडे हिंदू राज्य संपवली नव्हती, त्यांच्याकडून आदिलशाहीला खंडी मिळवून दिली होती. पण 1660च्या दरम्यान शिवप्पा नाईक यांचा मृत्यू झाला आणि देगलूरच्या दुर्दशेला सुरुवात झाली. पुढे त्यांचा भाऊ व्यंकटप्पा हा गादीवर आला. त्यानंतर शिवप्पांचा मुलगा भद्रप्पा हा गादीवर आला. त्याचा देखील लवकर मृत्यू झाला. नंतर 1664 मध्ये शिवप्पाचा दुसरा मुलगा सोमशेखर हा गादीवर आला. त्याची पत्नी सोमशेखरची पत्नी चन्नम्मा त्यावेळी लहान असूनही तिचे राज्यकारभाराकडे लक्ष होते. चन्नम्मा नावाच्या 2 राण्या प्रसिद्ध आहेत. एक आहे आपल्या इथं बेळगावच्या इथं जी स्वातंत्र्य लढ्यामध्ये जिने भाग घेतला होता, ही राणी देगलूरची राणी म्हणून प्रसिद्ध आहे. चन्नम्मा म्हणजे सुंदर. तर खूप आदराने नाव घेतलं जातं तिचं. तिने खूप काम केले. म्हणजे शिवप्पा नाईक नंतर एक स्त्री असून दिली. जसं आपल्याकडं महाराणी ताराबाईंचं नाव ज्या पद्धतीने घेतलं जातं आदराने, त्या पद्धतीने त्यांच्या पत्नीची राणी जी आहे चन्नम्मा राणीचं आदराने नाव घेतलं जातं. या राज्यामधील सत्तांतरामुळे देगलूरचं राज्य आदिलशहावर पोर्तुगीज, म्हैसूरचे राजे मलबार येथील नायक थोडं करून विरंगुळा करत होते. या सगळ्या जे काही मृत्यू झाला शिवप्पा नाईकांचा. देगलूर राज्यामध्ये प्रमुख बंदर हस्तगत करण्याच्या चळवळीमध्ये पोर्तुगीजांनी त्यांचे खूप वाद झाले. देगलूर राज्यामध्ये जे काही मंत्री आहेत हे मंत्री आणि पोर्तुगीज डच यांचं साखर लोक व्हायचं आणि हा किल्ला जे आम्ही केल्यावर पैसे देतो, हा किल्ला जे आम्ही केल्यावर पैसे देतो, अशा सगळ्या वितवण्यामुळं ही सगळी बंदर हळूहळू त्यांच्या ताब्यात जात होती. पोर्तुगीज नौदल अधिकारी डॉन मॅन्युअल लोगो दा सिल्वे याने गांगुळी किल्ल्याचा ताबा घ्यायचा आणि बसरूरचा किल्ला पाडून सामान गांगुळी किल्ला मजबूत करण्याकरता वापरायचा असा पोर्तुगीजांचा बेत होता. थोडीशी मी पार्श्वभूमी सांगतो की काय परिस्थिती निर्माण झाली. त्या सिल्वेरची आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली की आता तुम्ही बसरूरचा किल्ला आमच्या ताब्यात द्यायचा आणि हा किल्ला पाडायचा, ते सगळं सामान गंगुळीला हलवायचं आणि गंगुळीचा किल्ला मजबूत करायचा, गंगुळीचा किल्ला आमच्या ताब्यात द्यायचा. तर त्याच्यासाठी देगलूरचा मंत्री जो तो नारायण मालव, तर याची आणि या सिल्वेरची बसरूरच्या नदीमधल्या एका जहाजावरती मीटिंग झाली. हे सगळे पोर्तुगीजांनी लिहून ठेवले म्हणून आपल्याला कळलं. त्यांची भेट 29 ऑक्टोबर 1664 येथे झाली. पुढे देगलूर येथे झालेल्या वाटाघाटीनंतर बसरूर, गांगुळी आणि मंगलोर या किल्ल्यांचा ताबा पोर्तुगीजांना द्यायचा असे ठरलं आणि 13 नोव्हेंबर 1664 रोजी सिल्वेने गांगुळी किल्ल्याचा ताबा घेतला. दुसऱ्या दिवशी तो बसरूरला येणार, बसरूर किल्ल्याचा ताबा घेणार. तेवढ्यात डच युद्ध नौका तिथे आल्या आणि त्यांनी त्याला पोर्तुगीजांना या बसरूर किल्ल्याचा ताबा घेण्याला विरोध केला. का विरोध केला? कारण डचांनी पोर्तुगीज हे सगळं काबीज करतायत. डचांनी पोर्तुगीजांचा इंग्रजांचा एकमेकांचा आपस खूप आले आणि आराचा बने. तर डचांनी विरोध केला. डचांनी जो काही देगलूरचा राजा आहे त्यांच्याशी संधान साधलं. नंतर म्हणे की तुम्ही पोर्तुगीजांना जे काही देताय त्याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला जास्त पैसे देतो आणि तुम्ही आम्हाला द्या. आणि त्यांनी या बसरूरमध्ये वाखा टाकण्यासाठी डचांना परवानगी दिली. याच्या अगोदर काही वर्ष पोर्तुगीज आणि डचांमध्ये युद्ध झालं होतं आणि याच्या आदल्या वर्षीच जो तह झाला होता पोर्तुगीज आणि डचांमध्ये, त्या तहाची एक अशी अट होती की जिथे डचांची वखार असेल तिथे पोर्तुगीजांचा किल्ला किंवा पोर्तुगीजांनी वखार बांधायची नाही. त्याच्यामुळे जिथे डचांनी वखार बांधायला परवानगी मिळाली होती त्यामुळे बसरूरच्या किल्ल्याचा ताबा पोर्तुगीजांना घेता येणार नाही. या सबबीवरती पोर्तुगीजांना म्हणजे सिल्वेला त्या किल्ल्याचा ताबा घेता आला नाही. त्यामुळे हा बसरूरचा किल्ला वाचला. पण नंतर या सिल्वेने जुमाऊ परेडो व्हास्कोसेलुस याला गांगुळीचा किल्लेदार नेमला आणि तो गोव्याला परत गेला. नंतर ही सगळी काय जे काय प्रश्न झाले त्यानंतर मग पोर्तुगीजांनी हे लढून जिंकण्यासाठी प्रयत्न केले. म्हणून त्यांनी आपला आरमार
या श्रीगणने आपला आर्मर देखील तिथे आणलं. पुढं दाखवली गेल्यावर त्या वसुलीवरती. पण त्यापूर्वी ही घटना झाली 1664. 1665 मध्ये त्यांनी भूमी फत्ते केली शिवाजी महाराजांनी आणि वसुलीचा किल्ला हा सगळा प्रांत ताब्यात घेतला. आणि पुढे 1667 मध्ये पोर्तुगीजांनी हे किल्ले ताब्यात घेण्यासाठी आपला आर्मर पाठवलं. ते कळताच शिवाजी महाराजांनी गोव्याच्या बार्देश प्रांतावरती हल्ला केला. गोव्याच्या बार्देश प्रांतावरती हल्ला केल्यामुळे पोर्तुगीजच्या आर्मर इथं आलेलं होतं. 1667 ची गोष्ट आहे. महाराजांची या मोहीम झाल्यानंतरची पोर्तुगीज आर्मर इथं आलेलं होतं. ते परत फिरलं आणि ते परत गोव्याला गेलं आणि त्यावेळी पोर्तुगीजांनी शिवरायांमध्ये जो महत्त्वपूर्ण तह झाला ही काळाची कॉपी. जानेवारी 1664 मध्ये शिवाजी महाराजांनी सुरत लुटीमधून आणलेला पैसा मोठ्या प्रमाणावर युद्ध नौका बांधण्याकरता, आर्मर उभे करण्याकरता, सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी समुद्री किल्ले उभारण्याकरता केला. आणि या आर्मरच्या जोरावर महाराजांनी आपल्या अनेक व्यापाऱ्यांना परदेशात पाठवलं. आणि त्यामुळे परदेशी व्यापाऱ्यांमध्ये अत्यंत भीतीची परिस्थिती निर्माण झाली होती. सुरत लुटून झाली होती 1664. पण तो पुन्हा सागरामार्गे अहमदाबादच्या साबरमती नदी मार्गे सुरतला येईल आणि सुरत लुटेल अशी कित्येक भीतीदायक वक्तव्य इंग्रज पोर्तुगीजांनी आपल्या राजाला, आपल्या देशाला कळवलेली आहे. शिवाजी जमिनीवरती आलेला आहे. पुढच्या वर्षी 1665 नंतर तो समुद्रामार्गे येईल इतकी ताकद मराठ्यांची त्यावेळी झालेली होती. पोर्तुगीज नौदल प्रमुख जो मॅन्युअल डोबो द सिल्व्हर यांनी पोर्तुगीज विजयीला 30 नोव्हेंबर 1664 65च्या अगोदरची एक पत्र आहे. त्या पत्रात तो म्हणतो की मिर्झा, अंकोला, सिरेश्वर आणि कारवार या ठिकाणचे लोक शिवाजी येथे येणार अशा अफवेमुळे भयभीत झाले आहेत. शिवाजीने खरंच येऊन जर हे किल्ले घेतले तर तो हुन्नावरचा जो किल्ला आहे समुद्राचा, नंतर तुम्हाला फोटो दाखवणार आहे, हुन्नावरचा किल्ला घेतल्या वाचून तो राहणार नाही. हे कोण सांगताय? पोर्तुगीजांचा आर्मर प्रमुख सिल्व्हर हा आपल्या विषयाला सांगतोय. तसंच सुरतच्या इंग्रजांनी 26 नोव्हेंबर 1664 रोजी पाठवलेल्या पत्रात ते इंग्रज म्हणतात की शिवाजीचे आर्मरी सामर्थ्य रोजच वाढत असल्याने सभोवतालच्या राजांना त्याच्याबद्दल प्रचंड भीती निर्माण झालेली आहे. ते प्रचंड दहशतीत आहे. त्याने आता 80 जहाजे, सुसज्ज जहाजे भटकळकडे पाठवली आहे. तो खुशीच्या मार्गाने येऊन तो त्या आर्मराला मिळणार आहे आणि हा सगळा प्रांत ताब्यात घेणार आहे. अशी साधारण ही सगळी परिस्थिती निर्माण होती. आणि अशा या बेदूरच्या राज्याचे विलुंबून करण्याची परिस्थिती निर्माण असताना, म्हणजे अशी परिस्थिती निर्माण असताना महाराजांना ही सगळी माहिती ह्या मार्फत कळली की याला तो भाग ताब्यात घेणे किती गरजेचं आहे. त्यामुळं बेदूरच्या बेदूरशी आणि महाराजांचा पत्रव्यवहार झाला आणि 23 जानेवारी 1664 मध्ये शहाजी राजांचा अकस्मात मृत्यू झाला. शहाजी महाराजांच्या या सगळ्या बेदूरच्या राज्य संपू नये असा आदिलशहाचा त्यांचा एक हे होता आणि आदिलशहाचा देखील तसा रोग होता. पण शहाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आदिलशहाने जसे बेलूर खान आणि सारजा खान जे आहेत त्यांचे 2 सरदार त्यांना इथे बेदूरच्या राज्यावरती आक्रमण करण्यासाठी धाडलं. खरे तर शहाजी राजांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराज देखील एका मोठ्या कल्पनाच्या जबाबदारीतून मुक्त झाले. मी असं का म्हणतोय की शहाजी महाराज गेले? दडपण काय तर आपल्या काही हालचालीमुळे शहाजी राजे अडचणी येऊ नये असे धोरण शिवाजी महाराजांना आखावं लागत होतं. आता शहाजी महाराज गेल्यानंतर आपला त्यांना हा सगळा भाग निर्गुण राहिला आणि ज्या स्वराज्याच्या सीमा आहेत त्या खालपर्यंत जाव्यात असं त्यांना वाटत होतं. आणि आर्मराचं प्रबळत्व आपलं काय आहे ते त्यांना दाखवायचं होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या 1663 कुराळच्या स्वारीनंतर महाराजांनी कोकणातल्या बऱ्याचशा मुलखावरती देखील आपला वचन निर्माण केला होता. सिंहगडची उभारणी केली होती. आणि कानडी मुलखामध्ये भटकळ नावाचे जे ठिकाण आहे तिथे आपली जहाजं पाठवून दिली होती. व्यापारी जहाजं होती ती इंग्रजांनी त्याचे उल्लेख केले. तर ते व्यापारी जहाज इथे पाठवण्याचा उद्देश असा होता की या सगळ्या प्रांताची माहिती काढून आणायची. त्या प्रांतामध्ये कसं जाते, किती दिवस लागेल, काय काय कुठं कुठं संपत्ती आहे
किती वेळ लागणार आहे या सगळ्याची त्यांनी माहिती उत्तम बातमी काढली. त्याचे सगळे नकाशे वगैरे त्यांनी तयार केले. स्वराज्य आणि वेगळूळ प्रांत यांच्यामध्ये आदिलशहा आणि पोर्तुगीजांचा प्रांत होता. वेगवेगळ्याची डच वकार होती, त्याच्या खाली गोव्याचा पोर्तुगीजांचा भाग होता आणि त्याच्यानंतर आदिलशहाचा प्रांत होता. या दोघांनाही शिपाईने चुकून कानडी मुलखात जाणं गरजेचं होतं, अन्यथा खूप मोठं संकट निर्माण झालं असतं. आज लक्षात घ्या, आपण भारताने पाकिस्तानवरती काय ते अटॅक केला झालं, पण 3 राज्यांच्या पलीकडे जाणं लक्षात घ्या. त्यावेळी कसली साधनं नाही, काही नाही, काय गुन्हा करत नाही, पण ते परिस्थितीची जाणीव करतो. तर अशी परिस्थिती आहे आणि शिवाजी महाराजांना ही सगळी उभी पूर्ण करायची. आणि सगळ्या महाराजांनी 2 सगळ्यात मोठी अडचणी होते पोर्तुगीजांच्या आणि आदिलशहाच्या. तर मिर्झा जयसिंग हा येथे खूप हल्ला होता, तो निघालाच होता त्या दरम्यान. तर महाराजांनी अशा अफवा पसरवायला सुरुवात केली की मिर्झा राजा जयसिंग इथे येणार, तो पहिला आदिलशहावर जाणार. आदिलशहाकडे गेल्यामुळं अशा अफवा पसरल्यामुळं आदिलशहाचं जे मुख्य सैन्य या प्रांतामध्ये होतं, कानडी मुलखामध्ये मिर्झा खान साजा खान होता त्यांचा मुख्य, त्यांना आदिलशहाने उचलून घेतलं आणि आपल्या तिथं आदिलशहाच्या भागामध्ये त्यांनी दुसरीकडे त्यांची जबाबदारी दिली. आणि शिवाजी महाराजांचा जी एक मोठा शत्रू होता आदिलशहाचा विरोध मावळला. आता दुसरा जो विरोध होता तो होता पोर्तुगीजांचा. तर ही थोडीशी गमतीचा भाग असा आहे की 1661 मध्ये हे म्हणाल ह्या दसरूच्या मोहिमेत हे 2 हिरो होते. ते आपण आपला विचार करताना, आपला अभ्यास करताना या लोकांचा देखील विचार केला पाहिजे. मे 1661 मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचा विवाह पोर्तुगालचा राजा चौथा जॉन याची कन्या कॅथरीन ऑफ ब्रिटान्झा हिच्याशी लग्न ठरलं 1661 मध्ये. पोर्तुगालच्या राजानं हुंडा म्हणून पोर्तुगालच्या ताब्यातील मुंबईच्या वेळी पोर्तुगीजांच्या ताब्यात होती ती मुंबई भेट इंग्रजांना देऊ केली. खूप भेट होती भारतातील जगातील, त्यातलं मुंबई पण भेट होती. या हुंड्यानिमित्त त्यांनी ते भेट दिलं. बघा कसे सासरे आहेत. त्यांच्या माताची होती त्याच्यामुळे त्यांनी ती घेऊन टाकली. आणि हा सगळा जो काही समारंभ आहे, हा समारंभ 8 फेब्रुवारी 1665 रोजी मुंबई येथे होणार होता. त्यासाठी पोर्तुगीजांचं जे काही आरमार आहे ते सगळं आरमार 8 फेब्रुवारी 1684 म्हणजे 8 फेब्रुवारी 1665 रोजी शिवाजी महाराजांनी नावावर नोंद केले. ती लक्षात राहत नाही, तारीख लक्षात राहते. त्यामुळे याच्यापुढे आपल्याला सगळ्या गोष्टी तारखेने लक्षात ठेवाव्या लागणार. मालवण व त्याजवळील मालंड या बंदरातून आरमार आपलं निघालं ते मालवणचं बंदर. मालवण ते बसरोड हे अंतर अंदाजे 200 मैल म्हणजे 320 किलोमीटर इतकं आहे. 85 छोटी जहाजं, 3 मोठी जहाजं आणि 2000 आरमारी लोक या मोहिमेत सोबत होते. 4000 ते 5000 पायदळ थोड्या संख्येने कानडी मुलखात जमा झालं होतं. तुम्हाला शंका येऊ नये यासाठी. तसेच मालवण जवळ कोकणात 10000 स्वार आणि तितकंच पायदळ देखील होतं. वेळेप्रसंगी मदतीला येऊ शकतील असे. नोव्हेंबर 1664 मध्ये इंग्रजांनी पाठवलेल्या पत्रामध्ये ते म्हणतात की एखादं शस्त्रसज्ज दलबत जर आम्हाला दिलं, एखादं शस्त्रसज्ज दलबत जर आम्हाला दिलं तर आम्ही मराठ्यांच्या 100 दलबतांचा आणि सर्व आरमाराचा धुव्वा उडवून टाकू. अशा परिस्थितीमध्ये ही इंग्रजांनी कधी सांगितले 1664 ला सगळं आरमार उद्ध्वस्त करून टाकू शिवाजीचं जे काय ते. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी अत्यंत धोका पत्करून ही मोहीम आखलेली होती. महाराज येथे स्वतः गेले होते, परंतु महाराजांची शिस्त पूर्णतः तयारी केली होती. निरांतरी माहिती काढली होती. त्याद्वारे महाराजांनी मोहीम पूर्ण केली. पोर्तुगीजांचे आरमार मालवणहून पुढे जातात
शिवाजी महाराज आपल्या आरमारासह निघाले. आपले बोटी कशा होत्या सर्वांना प्रश्न पडतो. हे मी प्रासंगिक दाखवले काही. ही तत्कालीन आंग्रेकालीन काही बोटी आहेत. ही त्यातली छोटी जहाज आहे. हे मोठं जहाज आहे आंग्रेकालीन. अशा प्रकारच्या जहाजात त्यावेळी असतील. आपल्याकडे हे मॉडेल आहे. मॅडम काय केलं पाहिजे आरमारात आणि विदेशामध्ये काय केलं जातं याच्यासाठी वेगळं बोलता येईल. खूप लोकांनी छान ठेवलेलं सगळ्या गोष्टी. खूप म्हणजे मला तर खूप जळती. हा नकाशा आहे. नकाशा स्पष्ट दिसतोय का सगळ्यांना? मागं नकाशा आणि भौगोलिक रचना ही इतिहासामध्ये खूप खूप मोठी आहे. भूगोलाचा जर विचार केला नाही तर आपण इथं बसून काहीही अभ्यास करू शकत नाही. बसरूरला काय असेल? बसरूरला मी तुम्हाला सांगितलं की समुद्र आहे तर तुम्ही खरं मानणार. बरोबर नाही? बसरूरला समुद्रच नाही. तर त्याच्यासाठी आपण फील्डवर गेलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण मी सांगतो त्यापेक्षा वेगवेगळे अभ्यास केला पाहिजे. वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला पाहिजे. भौगोलिक रचना काय आहे गुगल मॅप सोबत केले पाहिजे. आता तरी साधे गुगल मॅप सोबत त्यावेळी काय होते पण महाराजांनी या सगळ्याचे मॅप्स काढले होते. कुठून किती वेळ लागणार आहे, कुठून जाण्याकरता की वका किती लांब आहे, लांब असेल तर घोडं किती पाहिजे, एक नाही दोन पाहिजे, या सगळ्यांचे अंदाज महाराजांनी केले होते आणि नंतर ही मोहीम काढली होती. मालवण दिसते वरती, त्याच्या खाली वेंगुर्ला आहे, त्याच्या खाली गोवा आहे, त्याच्या खाली कारवार आहे, त्याच्या खाली अकोला, गोकर्ण, मिरजान, कुंठा, होन्नावर, मुर्डेश्वर, भटकळ, गांगोळी आणि कुंदापूर. म्हणजे कुंदापूरच्या आतमध्ये आहे बसरूर. अशी सगळी बेटं लागतात, बंदरं लागतात. ही सगळी बेटं पास करून शिवाजी महाराज गांगोळीला गेले. खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी शिवाजी महाराजांचा आव्हान नव्हतं. खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी दिशादर्शक लागतात. जहाज एकदा जमीन दिसायला लागली नाही तर ते जहाज वाऱ्याने भटकत जातं आणि मग ते समजत नाही कुठे गेले. त्याच्यामुळं ते जमिनीच्या जवळूनच हे सगळं प्रवास करत ते गेलं. किमान 4 ते 5 दिवस पुढे तिथं पाणी भोजन सामग्री जलदगतीवर साठवून ठेवली होती. त्याकरता कारण जी काय मोठी जहाज ती महाराजांनी बाहेर ठेवली. छोटी जी काही जहाज आहेत ती ह्या सगळ्या मधल्या पट्ट्यावरती ठेवली. म्हणजे गांगुळी ते बसरूर त्या पट्ट्यावरती छोटी छोटी म्हणजे मागून जर कोण आलं तर ते पटकन सांगता यावं म्हणून. आणि कडक शिवाजी महाराज बसरूरला गेले. हे सगळे ते दिसतात त्या सगळ्या नद्यांचे मध्ये दिसतात ना? सांगायला हा ब्रेकमध्ये हा गांगुळीचा किल्ला आहे. म्हणजे मगाशी आठवलं सिल्वेर पोर्तुगीज अधिकारी त्यांनी हा गांगुळीचा किल्ला ताब्यात घेतला. बरोबर आठवलं ना? तर तो तसं काही दिसत नाही. ते आम्हाला किल्ले पाहिजे सवय म्हणून आम्हाला कळले आहे दगडी होते ओळखीच्या वाटते हा होते किल्ला असावा. याला आता टिपू सुलतान कोण म्हणतात. खूप शुद्ध शोधलं की हा किल्ला कुठे काही जाणकारांनी सांगितलं की हा असा किल्ला आहे. हा गांगुळीचा किल्ला. हा आता त्याचा बुरुज दिसतोय. महाराजांनी भयंकर पराक्रम केले. या सगळ्या भागामध्ये खूप पराक्रम केलाय. नंतर राष्ट्राधिकारी आपण फक्त महाराष्ट्रात घडतोय. आपण खरं खूप बाहेर गेलं पाहिजे आणि आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे आपण काय आहोत. तिथे आहे आपला ही दीपस्तंभ असे हा गांगुळीवरचा आहे. हा कोळी बीचवर आहे. दोन्ही बीचवरती दीपस्तंभ केलेले आहे. हा आहे बार्सिलोनाचा नकाशा जो मगाशी मी कलर दाखवला. हा आहे ब्लॅक अँड व्हाईट. हा पहिला ब्लॅक अँड व्हाईट मिळाला. खूप प्रयत्न करून मला कलर मिळाला. हा प्रचंड प्रयत्न केल्यानंतर बार्सिलोन किल्ल्याचा नकाशा मिळाला. काय सहज मिळत नाही सर. कोण दाखवत पण नाही. हा त्या जुन्या नकाशाचा जुना जो किल्ला आहे बार्सिलोनचा त्याचा हा फोटो आहे. त्या बसरूरमध्ये महाराज पोहोचले. पहाटेच्या वेळी पोहोचले आणि महाराजांनी त्या सगळ्या किल्ल्यांचा बेटांचा जिथे वखारी होत्या त्या सगळ्या वखाऱ्यांचा ताबा घेतला. आपलं काही सैन्य तिथे ठेवलं आणि
आणि त्या लोकांवरती वचक निर्माण केला. त्याच्या अगोदर देगलूरच्या राणीशी राजाशी संबंध आलेला होता आपला, त्याच्यामुळे सहजरित्या ताब्यात आलं. बसरूमध्ये किल्ले कोट जे काय आहेत ते कुठं कुठं असतील तर ते आम्ही खूप शोधले. काही जे काही 5 कोट आम्हाला सापडले, ते सगळे 5 कोट आम्ही गेलो. काही ठिकाणी जाता येत नाही पण तरी स्थानिकांना खूप भाषेचा प्रॉब्लेम, खूप मला इतकं वाईट वाटलं की काहीच त्यांना हिंदी येत नाही, इंग्लिश येत नाही, आपल्याला त्यांच्या भाषेत बोलता येत नाही. पण हे असे काही किल्ले आहेत. हा त्यातला एक किल्ला मोडसा डोंगरावरती आहे. हा माणूस सुद्धा आम्हाला सुदैवाने काढला. हा माणूस मुंबईला जरा हॉटेल मुंबईला, त्यामुळे थोडंसं मराठी होतं. हा ऐकताच त्यांनी नोकरीनिमित्त मुंबईला गेला. तिथली मुलगी पटवली, नंतर व्यवसाय वाढवला. त्याच्यामुळे बायकोच्या दाबापोटी मराठी शिकला विचार. तर असा एक हा दुसरा एक किल्ला आहे. प्रचंड जंगले झाडी वाढली. हा आता माझ्या डोळ्याने दिसते एकदम पलीकडे जे थोडेसे भिंतीचे काही भाग दिसतात, जाता येत नाही आतमध्ये, थोडेसे आहे किल्ल्याचा भाग. हे रस्त्यावरती आता हा एक कट आहे. हा कट दिसतो ना रस्त्याच्या कडेला कट आहे. पलीकडच्या बाजूला खंडक आहे. ही समोरची नदी आहे ती वराही नदी आहे. त्या वराही नदीच्या कडेला एक पोर्तुगीजांचा किल्ला होता की ज्याचा मी मागाशी तुझं दाखवला. तो पोर्तुगीजांचा किल्ला कुठे असेल, काय असेल, तर तो साधारण त्या भागामध्ये असेल. हा तो किल्ल्याचा भाग. अजून इथे ते मोकळं आहे. आपल्या इथं असं मोकळं काय दिसत नाही. मोकळं दिसलं गेले झोपड्यात तयार असतं, ते जाऊन फक्त मागे उभे करायचे असतात. तिकडे खूप मोठी अशी जागा आहे. बसरूमध्ये काय आहे, किल्ल्याचे अवशेष वगैरे दाखवले. प्राचीनत्व काय आहे बसरूचं? बसरूळ आणि बागूर नावाची 2 ठिकाणं आहेत शेजारी शेजारी. ते बसरूळ आणि बागूर जगामध्ये प्रसिद्ध होता. मी मस्त काही सांगितलं नावाशी. थोडंसं उशीर झालाय, बोर नाही झाला. तर हे प्राचीनत्व काय आहे तर त्याच्यापैकी एक काय झाड आहे. झाड आहे ना, हे मंदिर आहे. गंमत आहे. दिसलं मंदिर? शंकराची पिंड आहे. खूप खूप जुनं आहे, खूप प्राचीन आहे. बुद्धेश्वराचंच त्याला म्हणतात. खूप म्हणजे ते किती छान आहे ते आपल्या लक्षात येईल. तिथं एक माणसाचं घर आहे, जुना व्यक्ती तो तिथला. 350 वर्ष सांगतोय तो, माहित नाही, पण हे लाकडामध्ये केलेलं काम आहे. प्रचंड घरामध्ये लाकडाचं काम, सगळं लाकडाचं काम. सगळं गोळी होताय त्यांचे पोरच होते काय, लाकडाची फॅक्टरी होती काय माहित नाही. पण तिथं लागलं, तिकडे लागलं. बाबा वगैरे सगळीकडे लागलं एकदम आर्टिफिशियल, खूप छान केलं. वरती कमळ आहे. त्या कमळाच्या पाकळ्या घालून छोटे काढले. असं खूप आहे. काय झालं? हे मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोर पुजारीच्या घरावरती आम्हाला हे शिल्प दिसतं. हे आहे पोर्तुगीजांचं निशाण. पोर्तुगीजांचं निशाण लाकडामध्ये वर केले ते त्यांनी तिथे लावले. ते त्यांनी जिंकलं असावं, त्याशिवाय पोर्तुगीज कशाला येतील काय इतिहास आहे माहित नाही. पण हे पोर्तुगीजांचं निशाण ते आहे. ते मंदिर आहे. आपल्याला एक सवय आहे, तिथं आम्हाला शिवाजी दिसतो. ही दीपमाळे अशा खूप आर्टिफिशियल दीपमाळे आहेत तिथं. पण तिथं आम्हाला शिवाजी दिसतात. काय तो भाऊक असू शकतो, पण काय असतं की इतिहासात रमणाऱ्या व्यक्तींना असं डायलॉग दिसलं की आम्हाला शिवाजीच आहे. तर आम्हाला शिवाजी दिसून पाहून खूप आनंद वाटला. चला बसरूळला शिवाजी महाराजांना पाहायला आपण शिवाजी महाराज भेटले आपल्याला. हा आनंद मोठा झाला आम्हाला. आम्ही खुश होतो. एकदम आनंदाच्या उत्साहाच्या भरात आम्ही पुढे गेलो. एक मंदिर लागलं छान. मंदिर बघितलं. तिथं पण ही अशी दीपमाळ. अरे तिथं पण शिवाजी.
नाही मग आणि अजून म्हणजे शिवाजी दिन साजरा झाला तिथे आणि बसरूड पासून 18 किलोमीटर अंतरावरती कोटेश्वर नावाचं ठिकाण आहे. तीर्थक्षेत्र आहे मोठं. 1 कोटी शंकराच्या पिंडी म्हणून कोटेश्वर नावाचं ठिकाण आहे. तिथे खूप मोठे गुरु असते, खूप मोठे इतिहासाचे गाणे अभ्यासक आहेत. त्यांच्या घरी आम्ही त्यांना भेटायला गेलो. खूप झाला माणूस, खूप खूप झाला. बोलता बोलता गाड्या कसाची गप्पा झाली आणि आम्हाला एक गंमत दिसली. शिवाजी दिन साजरा झालेला तिथे आम्हाला शिवाजी दिसायचा. त्यांच्या त्या जे कपाट आहे त्या कपाटात मला शिवाजी दिसले. म्हणजे इतक्या महाराष्ट्राहून खाली बसरूडच्याही खाली कोटेश्वर मध्ये त्यांना शिवाजी महाराजांची काही माहिती नाही, फार गैरसमजुती आहे. खूप लोक मराठ्यांना समजतात, सगळी लोक खूप गैरसमजुती आहेत. पण इतिहासाचा वाचन करणारा माणूस मराठ्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं या इतिहास अभ्यासकांनी शिवाजी कुठल्याही व्यक्तीचा फोटो नाही, तिथल्या राजाचा नाही, कुणाचाही नाही, केवळ आणि केवळ शिवाजी महाराज. तर शिवाजी महाराजांनी बसून लुटलं आणि आपला जो उमाजी पंत नावाचा व्यक्ती आहे त्याला महाराजांनी बेदूरला पाठवून दिलं. बेदूर दिसते बसूनचं थोडंसं वरती आहे. त्या बेदूर म्हणजे नागरा किल्ला आहे, तिथं महाराजांनी पाठवून दिलं. तिथं त्यांच्या दोघांमध्ये तह झाला. दरवर्षी 3 लाख रुपये खंडी देण्याचं कबूल झालं आणि बेदूरच्या रक्षणासाठी महाराजांनी खूप मोठं सैन्य तिथे ठेवलं. पुढे सर्व लोक जहाजामध्ये टाकून गांगोळी इथून सर्व आकार निघाले आणि पुढे ते भटकळला गेले. त्याच्यावरती आता काय आलं? भटकळ. त्या भटकळ येथे व्यंकटपूर नावाची नदी वाहते. हे तो आहे नगरा किल्ला. नगरा किल्ला खूप छान ठेवलाय. पूर्वी स्थिती त्याची चांगली नव्हती. हा वरती जो दिसतोय नंबरला त्याचा बदललेला दरवाजा 2 नंबरला दिसतोय त्याचा बुरुज आहे. खूप आवडतो मोठा बुरुज आहे. तिथे माणूस उभा आहे, त्याच्यावरून आपण ठेक्यावर सूर्यावरून त्याचा अंदाज लावू शकतो. सर्व फोटो त्याचे काम जे चालू आहे ते पाहू शकतो. चौथा जो फोटो आहे तिथं महाराजांचा तह झाला असावा. तिथं तो शिवप्पा नाईक बसरूड वगैरे सगळे राजे तिथं बसायचे. तो राजा म्हणजे तुम्ही तिथं बसायचे. तिथं त्यांचा वाडा होता. पुढं महाराज भटकळला गेले. त्या भटकळला व्यंकटपूर नावाची नदी वाहती. हे भटकळ येथील ठाणं महाराजांनी सर केलं आणि तिथे देखील लूट करण्यात आली. ही भटकळची ती नदी ती समुद्रामध्ये येऊन मिळते. प्रचंड रमणीय आहे हा सगळं ठिकाण. इथे देखील एक किल्ला आहे, देखील एक दीपस्तंभ आहे. हा किल्ल्याचा बुरुज दिसतो ना, हा भटकळचा हा देखील किल्ला शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या ताब्यात होता. पुढं मुर्डेश्वर लागतं. मुर्डेश्वरला काय महाराज आले नाही, त्यावेळी प्रसिद्ध नसावं. गोकर्ण आणि मुर्डेश्वरची कथा माहिती ना सगळ्यांना. रावणाने ते मुर्डेश्वरला एक तुकडा पडला, शेजेश्वरला एक पडला आणि गोकर्णाला आहे ते मुर्डेश्वर. खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे. भटकळवरून मुर्डेश्वरून महाराज गेले होन्नावरला. येथून होन्नावरच्या तिकडे समुद्रात बसवराजपूर नावाचा एक किल्ला आहे. दिसलाय ना तो बसवराज किल्ला देखील खूप मोठा किल्ला आहे. तो देखील मराठ्यांच्या ताब्यात होता. आणि येथे शरावती नावाची नदी वाहते. होन्नावरचे ठाणे देखील मराठ्यांनी लुटले. हा आहे तो बसवराज दुर्ग. हा देखील मराठ्यांच्या ताब्यात होता. प्रचंड वलंड किल्ला आहे. तिथे जेटी नाही त्याच्यामुळे आम्हाला तिथे जाता नाही आलं. पण हा मराठ्यांच्या इतिहासात खूप मोठी त्यांनी काम केलेलं आहे. पुढं कुंठा एक ठिकाण लागतं. तिथे देखील अगनाशिनी नावाची नदी वाहते. या नदीच्या पात्रात देखील खाली तो कुंठा आहे, वरती गोकर्ण आहे. थोडासा वळून जावं लागतं. इथे देखील छोटी छोटी बेटे तयार झाली. आता मी समुद्राच्या बाजूला माझं पाठ आहे आणि ती नदी आहे अगनाशिनी. पाहतो ना आपण किती बेट आहेत. एकदम रमणीय ते म्हणजे मला फोटो दाखवताना माझ्या समोर येते. खूप सुंदर छोटी छोटी बेट तिथे तयार झालेली आहेत. येथे देखील कुंठामध्ये महाराजांनी लूट केली. त्या कुंठामध्ये कुंभेश्वराचं मंदिर आहे. बस दुसरं काय जुनं काय अवशेष नाहीये. पुढे
अघनाशिनी नदीपासून जवळच असणारा हा एक किल्ला मिरसा. छान आहे, छान दिसतं. पण पूर्वी तशी स्थिती नव्हती. पूर्वी ज्यावेळेस आम्ही गेलो वरती दिसतोय ना किल्ला, आता त्यांनी कसं केलं, आपल्या सगळ्या शासकांना जे काय अधिकारी असतील त्या सगळ्यांना याचा अभ्यास करायला पाहिजे. परत तो खात्याच्याच ताब्यात आहे, पण किती छान ठेवलं, किती छान ठेवलं. दोन्ही फोटो लक्षात पाहिल्यानंतर लक्षात येतं की किती छान ठेवलं. दिसतंय वरती खाली हे महाराज गोकर्ण महाबळेश्वरला गेले, तिथे पुष्कळ दान धर्म केला. परंतु येथील यात्रेकरूंना शिवाजी महाराजांनी लुटलं, मराठ्यांनी लुटलं असं सांगितलं जातं. 3 फेब्रुवारीला महाशिवरात्र होती. त्यानंतर महाराज जवळ 10 दिवसांनी गोकर्णाला पोहोचले होते. त्यावेळी महाशिवरात्राची यात्रा होऊन गेली होती. कोणत्याही गावाची यात्रा हे 4 ते 5 दिवसांहून अधिक नसते. सर्व यात्रेकरू निश्चितच निघून गेले असतात. येथे मात्र येथे जे काही होते ते यात्रेकरूंकडून माल ताब्यात घेऊन पैसे घेऊन जे काही व्यापारी राहिले होते ते व्यापारी असणार आणि ते व्यापारी अलग आपल्या सगळ्या पैशांचं शिवाजी महाराजांना भेटले असणार आणि त्यांनी महाराजांनी त्यांना लुटलं असणार असं वाटलं असावं म्हणून त्यांनी ते लिहिलं असावं. पण मला इथे खरं वाटत नाही. कारण महाराजांना जर येथे दान धर्मच करायचा होता तर महाराजांनी ते लुटमारच कशी केली? मला पैसे वाटायचे तुम्ही तुमच्यावर कशा घेईल? दुसरी गोष्ट अशी की शिवाजी महाराज ससैन्य बसवूनला गेले. ही सगळी गोष्ट शिवाजी महाराजांकडे आख्या जगात प्रसिद्ध होती सुरत लुटीनंतर. त्यामुळे शिवाजी महाराज गेले खाली, ते परत येणार, ते परत येणार म्हटल्यावर व्यापारी कशी इथे थांबतील, पैसेवाले कशी इथे थांबतील. त्यामुळे ते इथे बहुतेक कोण थांबलं नसावं असं मला वाटतं. इथे होळकर वाडा आहे, इथे गोकर्ण महाबळेश्वर खूप मराठी वस्ती आहे इथं आहे. होळकर म्हणजे अहिल्याबाई होळकरांनी इथे वाडा बांधलेला आहे. पुढं अंकोला लागतं, खाली अंकोला आहे, वरती एकदम टोकात कारवार आहे. ह्या अंकोल्याच्या जवळ गंगावली नावाची नदी वाहते, मोठी नदी आहे, आणि पूजागिरी नावाची नदी वाहते. मी नद्यांची नावं सांगतोय कारण नद्यांद्वारे त्यावेळी प्रवास व्हायचा. नद्या ह्या भौगोलिकदृष्ट्या प्रचंड महत्त्वाच्या आहेत. या गंगावली नदीचं पात्र देखील फार मोठं आहे. या अंकोला येथे महाराजांनी ठाणे जिंकलं आणि ते मराठ्यांनी लूट केली. या अंकोल्याच्या किल्ल्याचा हा आता बुरुज राहिलाय, त्याची कडवंदी दिसली ना, काय हा इथे एक विहीर आहे. तिथं आता मंदिर झालंय छान छानसं, कॉलेज आहे, हॉस्पिटल आहे, खूप प्रशस्त झालेलं सगळं. अंकोल्याच्या दक्षिणेस येथे महाराजांनी आपलं ठाणं वसूल जाकाती वसूल केल्या आणि सोमरांचं ठाणं जे एका माणसाकडे होतं ते महाराजांनी ताब्यात घेऊन आपल्या पेढीच्या राजाकडे दिलं असं काही ठिकाणी म्हटलेलं आहे. या सर्व ठिकाणी स्वतः जाणं म्हणजे वेळ लागणार हे महाराजांना ठाऊक होतं. त्यामुळे महाराज स्वतः गेले नसतात, आपल्या लोकांनी त्यांची पाठवून जे ठाणी आणि ते सगळा भाग जिंकलाय हे आणि तिथे आपला रोचक निर्माण केलाय हे लक्षात घेतलं पाहिजे. अंकोल्यावरून निघताना महाराजांनी आपला आरमार युपीसह पाठवून दिलं, कारण आता स्वराज्याकडे जाताना गोवा लागणार होतं. मागून गोव्यामध्ये बसवलं येताना गोव्यामध्ये काही पोर्तुगीज हेरांनी ती बातमी जे मुंबईचे गेले पोर्तुगीज त्यांना सांगितले असतात, त्याच्या संरक्षणासाठी मुंबईचे आरमार कडक गोव्याला येणार. त्याच्यामुळे त्वरेने महाराजांनी आपलं जे आरमार आहे ते आरमार युपीसह अंकोल्यावरून परत पाठवून दिलं आणि ते मागूनला पोहोचलं. अंकोल्याहून पुढे दक्षिण जमिनीचा काही भाग हा समुद्रामध्ये घुसलेला आहे, त्यामुळे थोडंसं वळून कारवारला यावं लागतं. आजच्या कारवारजवळच कारवार नावाचे ठिकाणी येथून काळी नावाची नदी वाहते. नदी जी दिसते नदीचं पात्र काळी नदी आहे. कारवार येथील काळी नदी आणि अंकोला येथील गंगावलीची नदी मागाशी मी उल्लेख केला, या दोन नद्या सह्याद्रीतून उगम पावून समुद्राला येथे मिळतात पश्चिमेला. येथे सह्याद्रीची उंची कमी असल्यामुळे सगळा जो काय लोकांचा इकडे येण्याचा जो काय भाग होता हा सगळा इथून ते सगळे प्रवास करायचे. कारवारला महाराज 21-22 फेब्रुवारीला पोहोचले. कारवारमध्ये इंग्रजांची पकड होती, त्यामुळे इंग्रजांनी सगळे मुठी केले, एकदम काही हास्यास्पद पण आहे. महाराज 22 ते 24 फेब्रुवारी पर्यंत कारवारला होते. महाराजांनी अंकोला येथून आरमार पाठवून दिलं आणि काळी नदी ओलांडण्याकरता 12 छोट्या तारांड्या आहेत त्या महाराजांनी मागे ठेवल्या आणि महाराजांनी
नदी ओलांडण्यासाठी काही ठेवल्या होत्या. या कारवारमध्ये मस्कतच्या इमॅन्युएलचं आणि ओंग सरकारची अशी 2 जहाजे यावेळी कारवारमध्ये होती. असं काही इंग्रजांनी नोंदी केलेल्या आहेत म्हणून आपल्याला माहिती आहे. आदिलशाही सरदार बेलोज खान याच्या आईला मक्केला जाण्यासाठी जहाज ठरवायचं म्हणून त्याचा सरदार शेर खान हा 200 स्वार आणि 300 पायदळ घेऊन कारवारला आला होता. शिवाजी महाराजांना आणि शेर खानला दोघांनाही कल्पना नव्हती की आपण इथे आहोत. इंग्रजांनी शेर खानला सांगितले की शिवाजी इथे आलेला आहे. शिवाजीला प्रचंड घाबरायचे, पण शेर खान आणि महाराजांना खिरीला पाठवला. घाबरला नाही तो. महाराजांनी खिरीला पाठवला की तुम्ही शहरातून जाऊ नका, कारण सगळे लोक घाबरतील. महाराजांनी देखील त्याच्याशी लढण्यात वेळ घालवायचा नव्हता. वेळ गेला असता मिर्झाला जयसिंग इथे येणार होता, त्याच्या आत आपल्याला तिथे जायचं होतं. म्हणून महाराजांनी सगळ्यांशी बोलणी झाली शेरखानाची, आणि इंग्रजांनी त्यांच्या वाट्याचे 112 पाऊल शेरखानाला दिले. शेरखानाने आपला नजराणा शिवाजी महाराजांना दिला आणि महाराज अंकोल्याहून कारवारला आलेच नाही. कारवारवरून अंकोल्याहून कारवारला गेले. पण जाताना त्यांनी वाक्य बोलले, माझी होळीची शिकार शेरखानाने घालवली, असे इंग्रजांनी वाक्य बोलले. त्यामुळे होळी होती त्या दरम्यान, आणि आपल्याला असे म्हणायची पद्धत होळीची शिकार. त्यामुळे ती महाराजांनी उच्चारली ती इंग्रजांच्या हेरांनी ऐकली असताना त्यांची कागदपत्रांमध्ये त्यांनी ती आपल्या राजाला पाठवली. लक्षात घ्या, प्रत्येक शब्द ते लिहून पाठवायचे. आपण मात्र सुईचं जेवढं काय असेल झालं तेवढं सुईचं जेवढं लिहितो आणि ते सगळं पाठवतो. हा सगळा कारवारचा प्रांत आहे. महाराज 1665 या भूमीमध्ये कारवारमध्ये आले नाही, पण नंतर 1673 आणि 75च्या नंतर दरम्यान महाराज येथे आले. त्यांनी हा सगळा भाग ताब्यात घेतलेला आहे कारवारचा. उशीर झालेला होता म्हणून ते थांबले नाही. थोडंसं अस्पष्ट दिसतंय. हे समुद्रामध्ये 3 किल्ले, ह्या बाजूला एक पूर्णगड, मध्ये एक मंदिरगड, पलीकडच्या बाजूला एक देवगड. हे कारवारमध्ये आपल्या वॉर मेमोरियल झालेले आहे. हा आहे सदाशिवगड, मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा हा किल्ला आहे सदाशिवगड. या सदाशिवगडाच्या मधोमध रस्ता पूर्ण आता हवे केलेला आहे. त्याची देखील मी भूवस्था तुम्हाला दाखवणार. हा समुद्रामधून घेतलेला भू आहे सदाशिवगडाचा. त्याचा पूल दिसतो, हा सदाशिवगडाचा भू आहे. वरचा जो आहे तो एकदम दयनीय अवस्था होती. त्याकडे जायचा रस्ता नव्हता. नंतर थोडासा सिमेंटचा झाला, नंतर आता कॉन्क्रीटचा रस्ता झाला. कॉन्क्रीटचा रस्ता का झाला, तो वरती आहे मोठे हॉटेल्स, खूप मोठ्या वास्तू आहेत वरती, एकदम छान आहेत. अशा आखीव रेखीव असणाऱ्या वास्तू काय दिसतो, काय मस्त आहे ते सगळं. ब्रूस काय छान. आपण पुढे किल्ल्याच्या अभ्यासात पाहू शकते की अशा वास्तू नाही आपल्याला पाहायला. देवीचं मंदिर आहे, खूप मोठी भांडारी कोळी लोकांची वस्ती आहे. 1 नंबरचा जो फोटो आहे तो जुना फोटो आहे, एकदम छोटीशी पाट होती त्यावेळी. 2 नंबरचा आहे तो त्यावेळेस नंतर मोठा केला. 3 नंबरचा आहे तो अजून मोठा केला. 4 नंबरच्या फोटोमध्ये मात्र त्याचा जो काय समुद्राच्या बाजूचा जो काय भाग आहे तो आता पूर्णतः हळूहळू पाणी खात आहे. तो आता हळूहळू पूर्णपणे नाहीच होणार. त्याच्यावरच्या सगळ्या वास्तू देखील संपवल्या. यावरचे बंगले वरती लोक तुम्ही त्यावेळेस खूप चांगले होते. नंतर लोक काही गिराईक नाही, त्यामुळे ते सगळे आता पडीक झाले. खूप झाडीबिडी वाढली तिथे. सदाशिवगडामध्ये एक बोर्ड आहे. त्या बोर्डमध्ये असं लिहिलं आहे 1665 मध्ये छत्रपती शिवाजी विजिट दिस प्लेस ट्वाइस. दोनदा इथे येऊन गेलेले 1665 आणि 1673 मध्ये. खूप आपली मराठी लोक असती इथे. हा फोटो छान दिसतो बघा. मध्ये जो किल्ला दिसतो एकदम सेंटरला तो आहे पूर्णगड. त्याच्या पलीकडे दिसतोय तो मल्लिकगड. त्याच्या पलीकडे एकदम डोक्यात बाहेर दिसतो तो देवगड. हा सदाशिवगडावरून घेतलेला फोटो आहे. हा कारवारच्या बीचवरून घेतलेला फोटो आहे. हा संध्याकाळच्या वेळी घेतलेला फोटो आहे. हा आहे पूर्णगड. बस झालेवरती विसर्ग झाले मोठं. या अशा लहान बोटीमधून प्रवास करावा लागतो. त्यावेळी देखील अशा लहान बोटीमधून प्रवास करत आपल्या मराठीतले गेले त्यांनी इथे जिंकले. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की काय तो प्रवास असेल, किती जीव घेणार तो प्रवास असेल.
पलीकडे दिसले ते 2 किल्ले असे बोली हे दिसले तो देवगड वरती लाईट हाऊस मुळे हा लाईट हाऊस म्हणूनच प्रसिद्ध आहे. इथे किल्ल्यावरची तोफ छान लाईट हाऊस असल्यामुळे वरती किल्ला चांगला आहे. इथे लाईट हाऊस आता त्या कारवार नंतर आता वाढले त्याच्या पलीकडे कारवार नावाचे एक ठिकाण आहे थोडंसं पुढे त्या कारवारमध्ये काही जुने उल्लेख आहेत. शिवेश्वर नावाचा कोट आहे असे इतिहासकारांना म्हणतात. शिवेश्वर कोट असा खूप ठिकाणी उल्लेख येतो तो काय मला सापडला नाही पण त्याचे काही अवशेष वगैरे काही सापडले तो हा शिवेश्वरचा कोट आहे. त्याचे काही अवशेष आहेत तर पाहण्याचे स्थान आहे. हे शेषेश्वराचं मंदिर मगाशी मी सांगितलं 3 शिवलिंग कुठले त्यातले गोकर्ण त्यातले मुरुडेश्वर त्यातले शेषेश्वर सगळे जागे इथं शिवेश्वर कोट दाखवला. काही जणांचं म्हणणं आहे की इथं देखील शिवेश्वर कोट असणार आहे पण ह्या ठिकाणाचं नाव आहे मुरगिरी. या मुरगिरीमध्ये शंकराचं मंदिर आहे पण इथे ज्या नाचणाऱ्या बायका असतात त्यांचे वाडे होते म्हणून मला असं वाटत नाही की इथे किल्ला असावा पण काही जण म्हणतात त्यामुळे हा देखील आम्ही भाग पाहून आलो. आता अंकोल्यावरून शिवाजी महाराजांनी आपला आरमार पाठवून दिलं आणि शिवाजी महाराज अंकोल्यावरून काजऱ्याला गेले. अशा पाहायला लक्षात आलं तुमच्या काजऱ्याला गेले. काजरा कारवारच्या थोडासा वरती आहे तर त्या 30-40 किलोमीटर अंतरावरती कारवार काजरा नदीची काळी नदीची काजऱ्या मार्गे कारवारला येते. त्या कारवारच्या भागामध्ये काळी नदीचं पात्र खूप मोठं आहे. तर तारण्या जाऊ शकत नाही तर त्या एवढ्या मोठ्या सैन्याला 10 दिवस लागले असते पलीकडे जायला आणि नदी अशी पलीकडे जाता येत नाही. नदीला जिथं उतार असतो तिथेच पलीकडे जाता येतं. तर त्या काजऱ्याच्या किल्ल्याच्या जवळ नदीला उतार आहे. हा तो नदीचा उतार काजऱ्या किल्ल्याच्या जवळचा इथे महाराजांनी ही काळी नदी ओलांडली. नदी ओलांडण्याचं खूप मोठं शास्त्र आहे. हे शास्त्र माहिती नव्हतं म्हणून पानिपत घडलं. हा तो काजऱ्याचा किल्ला. आता फॉरेस्ट ऑफिसरचे आणि पोलिसांचे बंगले हे झाले तो काजऱ्याचा किल्ला असावा. हे काजऱ्याचं एक मंदिर वेगळंच त्याच्या पुरुष होता भयंकर चालला भीती होती दिसतं ना कमानी भयंकर कमानी वेगळीच राशी आहे. छान देवाच्या उत्सर्ग आम्हाला थांबता आला नाही आम्ही निघालो होतो. पुढे महाराज ह्या ज्या काजरा ओलांडली आणि ज्या 12 तरांड्या आपल्या ठेवल्या होत्या त्या महाराजांनी परत स्वराज्याकडे पाठवून दिल्या. त्या 12 तरांड्या पोर्तुगीजांनी गोवा येथे पकडल्या. म्हणजे आपलं जे आरमार 1-2 दिवसांनी वाचलं. महाराजांची जी काय व्यूहरचना होती जे काय वेळेचं कालतंत्र होतं ते येथे कामी आलं. नंतर पुढे महाराज काजऱ्याहून 25 मैलांवरती असणाऱ्या भिंगड या गोव्याच्या दक्षिणेकडील ठिकाणी गेले. हा कारवारपासून 75 मैल म्हणजे 120 किलोमीटर अंतरावरती आहे. जंगल दिसते खूप अस्पष्ट दिसते सगळ्यांना दिसते ना स्पष्ट. हे जंगल आहे काजऱ्यावरून भिंगडला जाताना माणसाचा स्पर्शही न झालेलं असं जंगल आहे. 4 दिसते हा भिंगडचा कृष्णकुटून घेतलेला त्रैवाळीतून घेतलेला पुतळा घालून तर घनदाट जंगल आहे. त्या भिंगडमध्ये महाराज मुक्कामाला थांबले. या भिंगडच्या बाबतीत सांगायचं म्हणजे भिंगडवरती या घनदाट अरण्यामध्ये शिवाजी महाराजांनी तोफा बनवण्याचा कारखाना काढला होता आणि संभाजी महाराजांच्या काळामध्ये पोर्तुगीजांचा आणि संभाजी महाराजांचा जो महत्वाचा कल झाला तो कल या किल्ल्यावरती झाला. त्यामुळे भिंगड हा खूप महत्वपूर्ण आहे. या भिंगडचं लोकेशन सापडतच नाही गुगलवर. ती अभयारण्य होती खूप घनदाट जंगलामध्ये आहे आणि भिंगडाहून पुढे निघून महाराज सह्याद्री रांगांमधून आंबोली घाटामार्गे राजगडला गेले. ही जेले शाखावलीमध्ये नोंद आहे. आता प्रवास झाला शिवाजी महाराजांचा. आता यातून काय झालं काय परिणाम झाले याबद्दल आपण बोलूया. काहींच्या मते सागरी प्रवासामुळे महाराजांना उलट्या झाल्या. हा प्रवास प्रतिकूल
समुद्री वारे, बराच काळ समुद्री निवास आणि स्वराज्याविषयी कोणतीही बातमी न समजणे त्यामुळे महाराजांनी परत जाताना समुद्र मार्गाचा प्रवास टाळला आणि ते नंतर भविष्यात कधीही समुद्र मार्गे गेले नाही असं बऱ्याच जणांनी म्हटलं. पण मला त्यात काय तथ्य वाटत नाही. महाराजांना या सगळ्या मोहिमेची कल्पना होती. महाराज सिंधुदुर्गावरती जाय करत होते जहाजातून, त्यामुळे एवढ्या लांब प्रवास करायचा म्हणजे त्रास होणार हे महाराजांना माहिती होतं. आणि जर ही मोहीम अशी धोक्याची आहे तर महाराजांनी ती केलीच नसती. महाराजांना त्रास व्हायचा होता तर महाराजांनी दुसऱ्यावरती कोणाला ती सोपवली असते, नाही का? तेव्हा काय दिलं कोणी रेडी जर मोहीम करू नये असे म्हणू शकले असते ना. पण महाराजांनी स्वतः राजा महत्वाचा काय आहे की तो एवढी मोठी स्वतःवरती रिस्क घेतोय. स्वतः शिवाजी महाराज जहाजामधून बसून जात आहेत जगामध्ये माझ्या पाहण्यामध्ये असं उदाहरण नाही की स्वतः राजा बसून आपल्या आत्मासह एकदम 8 वर्ष झाले, 8 वर्ष कंपनी स्थापन करून 8 वर्ष झाले. एवढ्या कमी काळामध्ये शिवाजी महाराज जहाजामध्ये बसले आणि 2 राज्यांच्या पलीकडे 3ऱ्या राज्यावरती आक्रमण केले. हे माहिती आहे म्हणून महाराजांनी ही मोहीम केली आणि अत्यंत शिस्तबद्ध नियोजन करून 16 दिवसांमध्ये मोहीम केली. मोहीम 14 दिवसांमध्ये पूर्ण झाली असती पण शेरखान कारवारला आला म्हणून 1-2 दिवस महाराजांचे गेले. आता ही मोहीम प्रसिद्ध का झाली नाही तर मिर्झा राजा जयसिंग फार मोठी सेना घेऊन इथे आला म्हणून सगळं लक्ष त्या मिर्झा राजाकडे होतं. सगळ्यांचं लक्ष मिर्झा राजाकडे होतं. पण त्या मिर्झा राजा इथे यायच्या अगोदर महाराजांनी ही मोहीम तशी करून टाकली. आता मिर्झा राजाचा जो काय प्रवास आहे तो आपण जर लक्षात घेतला तर महाराजांची भविष्य काय होती लक्षात घ्या. आपल्यावर एवढं मोठं संकट चाललेलं असताना महाराजांनी येतोच नाही, तो येणारच नाही, त्याच्यात आपल्याला काय मिळते ते बघावं, काय पैसे मिळते काय अजून मिळते ते पाहावं. म्हणून महाराजांनी या सगळ्यांची चाचपणी केली आणि महाराजांनी मोहीम आखली. मिर्झा राजाने 9 जानेवारी 1665 रोजी नर्मदा नदीवर आणली. 19 जानेवारी 1665 ला तो बुरहानपूरला आला. 10 फेब्रुवारी 1665 ला तो औरंगाबादला आला. महाराज 8 फेब्रुवारीला निघाले. मिर्झा राजा 10 फेब्रुवारीला तो औरंगाबादला आला. 14 फेब्रुवारीला तो औरंगाबादला निघाला. 3 मार्च 1665 ला मिर्झा राजा पुण्यात आला. 3 मार्चला शिवाजी महाराजांचं आणि मिर्झा राजाचं काय घडत होतं काय माहित नाही. पण मिर्झा राजा यायच्या 1 दिवस अगोदर शिवाजी महाराज राजगडावर परतले. मिर्झा राजा औरंगाबादला घेऊन होता तेव्हाच शिवाजी महाराजांचा वकील त्याच्या भेटीला गेला होता भेटीला गेला. तर ह्या सगळ्या मिर्झा राजाच्या मोहिमेमुळे मोठी प्रसिद्ध मोहीम प्रसिद्ध होऊ शकली नाही. हा जो काय नकाशा आहे मोहिमेचे केशव प्रभू देसाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यातील कर्नाटक प्रांतातील किल्ल्यांची यादी पोर्तुगीजांना दिली त्याची लिस्ट. हे जर किल्ले पाहिले तर लक्षात येतं की संभाजी महाराज शिवाजी महाराज मराठ्यांच्या ताब्यात तांगडी मुंडातील किती किल्ले होते. जे काही मी आता सांगितले सगळे किल्ल्यांची यादी आहे. इंद्रजिनी जिनोबर बाळ संभोगर राम संभोगर रुद्र राजे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शिवस्तुती कवी भूषणांनी अत्यंत सुंदर आहे. थोडंसं अवघड आहे समजायला पण त्याला अर्थ लक्षात घेतला अत्यंत सुंदर आहे मित्रांनो. तो काय म्हणतोय की बित्तपूर बिलमूर सुर सर धनुष नसंदही मंगल मंदारी नारी धम्य नाही बंदही. म्हणजे हे शिवाजी राजे आपल्या शौर्याचा दरारा दक्षिण दिशेस इतका जबरदस्त बसवला आहे की बिजापूर ते देगलूर येथील शिपाई आता धनुष्यावर बाण देखील चढवतील. बिजापूर ते देगलूर हे खूप महत्वाचं आहे. या बसरूळ मोहिमेचे भविष्यात उमटलेले काय पडसाद आहेत. शिवाजी महाराजांनी 1665, 1673, 74 आणि 1675 मध्ये कारवार आणि नांदेड मुंकामध्ये मोहिमा केला आणि हा प्रांत आणि आपले महत्त्वपूर्ण किल्ले आपल्या ताब्यात घेतले. महाराजांनी बेदनूर राज्याला केलेल्या मदतीमुळे आणि बेदनूर राज्यामध्ये प्रमुख ठाण्यावरती असलेल्या मराठ्यांच्या दहशतीमुळे औरंगजेबाच्या स्वारीपर्यंत पोर्तुगीज अधिशासक डच यांनी बेदनूरकडे वाकड्या नजरेने बघितले नाही. ही मराठ्यांच्या आणि शिवाजी महाराजांच्या मोहिमेचं पडसाद. बेदनूरचं संपूर्ण राज्य गिळंकृत करायला टाकलेल्या या शत्रूंना शह बसला आणि उलट अखेरपर्यंत
बेंदूरहून मराठ्यांना खंडणी मिळत होती. शिवाजी महाराजांनी आपले राज्य वाचवले याची जाणीव त्या चंद्रमाराला होती आणि तिने अखेरपर्यंत ते सगळं सांभाळलं. शिवाजी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील तिने खंडणी दिली. खंडणी देणं स्वतः सोपी गोष्ट नाही. आपल्या खूप खंड्या अशा बाकी होत्या म्हणून हे सगळे आपल्याला उत्तरेकडे पळायला लागायचं. पण नियमितपणे खंडणी मिळत होती. मराठ्यांचे छत्रपती राजाराम महाराज निष्ठून जाण्यासाठी बेंदूरच्या राणीने खूप सहकार्य केलं. सगळ्यांना माहिती. ते कशामुळे माहिती झालं तर बेंदूरचं छोटंसं राज्य आहे. या राज्यामधून कधी ते जातील कुठून गेले राजा महाराज माहिती पण नव्हतं. पण पोर्तुगीजांनी ही बातमी औरंगजेबाला सांगितली. तिथे बेंदूरमधून गेले. कुणी मदत केली? बेंदूरची राणी केली. अरे उशी महिला मदत करते म्हणजे काय? औरंगजेबाला लढतात म्हणजे काय? म्हणून औरंगजेबाने आपलं सैन्य बेंदूरवर पाठवलं. राजा महाराज थोडंसं सैन्य घेऊन गेले होते कळावं नाही म्हणून. राजाराम महाराजांना ही कळली बातमी. राजाराम महाराजांना आपण कसं फार दुर्लक्ष केलं. राजाराम महाराजांसारखा 9 वर्ष एका किल्ल्यामध्ये बसून धूर्तपणे ज्या पद्धतीने राज्यकारभार केला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. राजाराम महाराजांना ही बातमी कळताच राजाराम महाराजांनी आपल्या माणसाला सांगितलं की जर तो माणूस मदतीला जा बेंदूरच्या राणीच्या, तो माणूस माझ्या संताजी घेऊन पडेल. संताजी या राणीच्या मदतीला येतं म्हटल्यावर औरंगजेबाचं सैन्य पळून गेलं. ते आलंच नाही. त्यामुळं या सगळ्या राणीला खूप कल्पना होती की मराठ्यांनी किती मदत केली आहे. मराठ्यांचं म्हणजे राजा महाराज कुठं राहिले? महाराज या वाड्यात राहिले असावे. हा वाडा आम्हाला पाहायला मिळाला हा आमचा नशीब. राजाचं देश असावा असं ते आहे. एवढं खूप मोठी लाकडी खांबांची वगैरे अशा मध्ये जळायची म्हणून ते राहिलं. जळून गेला तो सगळा वाडा. 400-500 माणसं साधारण राहू शकतील असा मोठा वाडा आहे. समोर नदीचा प्रचंड छान असा परिसर आहे. प्रचंड जंगलात आहे. प्रचंड जंगलात आहे. आज म्हणजे मला डोळ्यावर पट्टी लावून जावं लागतं अशा ठिकाणी. डोळ्यावरती पट्टी लावायला नका. मी 10 वेळा जाऊ परत 11 वेळा जाऊ शकत नाही अशा वेळ आलेली. काही सांगता येत नाही. एक नंबरचा जो फोटो आहे तो त्याचा तिथे जाण्याचा रस्ता आहे. काही दिसतोय रस्ता? काही दिसत नाही. पण त्या सगळ्या अंधारमय रस्त्यातून जावं लागतं. 2 नंबरचा जो काय फोटो आहे तो त्या चोरवाट आहे. लपून जाण्याकरता छोट्याशा घरामध्ये वाड्यात कशा असतील अशा गोष्टी. तर हा निश्चितपणे राजाचं गेस्ट हाऊस असावं आणि या राजाच्या गेस्ट हाऊस मध्ये राजा महाराजांची रात्रीची सोय केली होती. 2 नंबरचा जो फोटो आहे तो चोरवाट आहे. तिसरा जो फोटो आहे खालचा तो टॉयलेट आहे. जुनं टॉयलेट आहे. आता व्यवस्थित टॉयलेट असताना हे त्या लोकांनी खूप चांगले ठेवलेले आहे. विदेशी लोक आहेत. चौथा फोटो जो आहे तो एक घोड्यावर आहे. एकदम छोटासा माणूस जाऊ शकतो. ते कळत पण नाही. ते दरवाजा बंद केला की ते वाटतं कापड आहे. पण आतमध्ये खूप मोठा 50-100 माणसं बसू शकतील एवढा मोठा भाग आहे. 3 टप्प्यांमध्ये येतो. खाली वरती त्याच्यावरती लाकडाचा भाग आणि मागची अशी रचना आहे की तिथं हवा वगैरे फिरती राहते. पाचवा जो भाग आहे ते अख्खा वगैरे वरती तुमच्या खूप जागा आहे अजून. त्याच्या खाली अजून आहे. त्याच्या खाली अजून अशा 3 टप्प्यांमध्ये तो केलेला आहे. या जुन्या वास्तू त्या लोकांनी नीट ठेवल्या. हे आपल्या सुदैव. नाहीतर आपण आपल्या जुन्या वास्तू जुनी घरातली माणसं आगळी टाकतो. त्यामुळे त्यांचं विशेष. बेंदूरच्या अगदी छोट्याशा या राणीने मराठ्यांच्या राजाला पळून जाण्याकरता मदत केली. म्हणून जी काय मदत केली मराठ्यांनी तर तिची उपकार त्यांनी विसरले नाही. आणि त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ बेंदूरच्या राणीने शिल्प कोरलं. ते शिल्प असं आहे. मध्ये जी आहे ती बेंदूरची राणी चंद्रमा. त्याच्या या बाजूला राजाराम महाराज आहे. त्याच्या या बाजूला मराठा सैनिक आहे. बेंदूरच्या राणीच्या पलीकडे तिच्या 2 दासी आहेत. हे बेंदूरच्या राजामुळेच आहे. ते हे केलं कारण आपले संबंध किती निर्माण झाले होते. लक्षात घ्या. मित्र जोडणे खूप महत्त्वाचं असतं. कायम शिकूच नाही तयार नाही करायचं. मित्र तयार झाला पाहिजे. हे पार्वतीचं मंदिर आहे ते राजाराम महाराजांनी नंतर बांधलं. असे मैत्रीपूर्ण संबंध इथे निर्माण झाले आहेत. पुढं दर्यावर्ती पाना म्हणजे काय
किनाऱ्यावरील भूभागाचं महत्व काय, समुद्री किल्ले आणि आरमार यांचं राष्ट्ररक्षणात अचूक स्थान कोणते, अशा सर्व गोष्टी महाराजांना मोहिमेत करून आल्या. हजारो वर्षांची परंपरा असणाऱ्या युरोपीय आरमारांपेक्षा शस्त्रास्त्र आणि शास्त्रीय ज्ञान या बाबतीत मराठा आरमार अत्यंत कनिष्ठ दर्जाचं होतं. 1657-58 मध्ये आरमाराची उभारणी केल्यानंतर 8-9 वर्षांमध्ये एवढी मोठी मोहीम करायची म्हणजे धाडसच म्हटलं पाहिजे. पण या मोहिमेमुळे समुद्री परीक्षेमध्ये मराठा आरमार यशस्वी झालं, मोठ्या जनसंख्येने उत्तीर्ण झालं आणि मराठा आरमाराची धुवा बोलण्याची भाषा बोलणारे इंग्रज नंतर मराठ्यांची सलोख्याची बोली करू लागले. हे कशामुळे झालं? या मोहिमेमुळे झालं. त्यांचं वाक्य काय आलंय की तो आता बलिष्ठ झाला आहे. इंग्रज काय म्हणतात की शिवाजी आता बलिष्ठ झाला आहे, त्याला दुखून चालणार नाही. बरं झालं शिवाजी सह्याद्रीवर जन्मला, समुद्राकडे जन्मला असता तर आमचं काय खरं नव्हतं, हे त्यांच्या उल्लेखावरून हे सिद्ध होतं. या मोहिमेमुळे मुघल आदिलशाह, पोर्तुगीज यांच्यासह या सगळ्या युरोपियनांनी देखील इतका धसका घेतला की जमिनीपेक्षा मराठ्यांची भीती त्यांना समुद्रावरती वाटू लागली आणि शिवाजीला पंख आहे आणि तो कधीही उडून कधी पुढे जाऊ शकतो असं त्यांना वाटू लागलं आणि असे त्यांनी पत्राद्वारे उल्लेख केले. आरमाराची उभारणी म्हणजे केवळ जहाज बांधणी करून शिवाजी महाराज थांबले नाही, तर त्यांनी जरा शास्त्रीय ज्ञानाची जोड दिली. धार्मिक चालीरीती झुगारून घेऊन लक्षात घ्या, महाराष्ट्र उदाहरण दिली दोन स्वामी विवेकानंद लोकमान्य टिळकांची. त्या परिस्थितीमध्ये धार्मिक चालीरीती झुगारून घेऊन आरमार सांभाळणाऱ्या आपल्या मावळ्यांना लढण्याची उमेद दिली. जमिनीवरील युद्धशास्त्र आणि समुद्रावरील युद्धशास्त्र यात कामाचं अंतर आहे, परंतु समुद्री लढाईची कोणतीही माहिती नसणाऱ्या आपल्या दऱ्यावरील लोकांना त्यांनी नवी उमेद दिली, प्रेरणा दिली. लुटीमधून मिळणारा बराचसा पैसा त्यांनी किल्ले, जहाज बांधणी, आरमार उभारणी याच्याकरता केला आणि खांदेरी, कुलाबा, सोनदुर्ग, रत्नदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग अशी जलदुर्गांची बांधच उभी केली. एक किल्ला पाहून होत नाही, पण महाराजांनी मोठे किल्ले आपल्या हयातीत बांधले. त्यामुळे शिवाजी महाराजांनंतर असामान्य ताकद आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असणारी तरुण पिढी पुढे आली आणि त्यांनी जोरदार इतिहास निर्माण केला. औरंगजेबाने दर्शनी घेऊन हा सगळा मुलूक ताब्यात जरी घेतला तरी त्यांच्याकडे डोळा आरमार नसल्यामुळे या सगळ्या आरमारावरती मराठ्यांचं प्रभुत्व निर्माण झालं आणि शिवाजी महाराजांच्या काळात दौलत खान, मायनाक भंडारी, त्यांचा भाऊ पेंडजी यांच्याकडे आरमाराचं भूमिका होतं. त्यानंतर संभाजी महाराजांच्या काळात समताजी पावला, गोविंदजी कानोन, गोविंदजी जाधव हे आरमारी अधिकारी होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूवेळी भीमराव उपसिंहजी गुजर हे आरमार प्रमुख होते. राजाराम महाराज चिंचीला जाताना ते महाराजांबरोबर तिकडे गेले आणि त्यांनी आपले द्विजन जे साहेब कामोजी आंग्रे त्यांना त्यांनी कारभार सांगितला आणि या कामोजी आंग्रेंनी पोर्तुगीज हे हिंदी महासागराला स्वतःचा माल समजायचे. हिंदी महासागरामध्ये कुणाचंही जहाज बाहेर काढायचं झालं तरी त्यांना परवाना घ्यायला लागायचा, विकत घ्यायला लागायचं. अशा परिस्थितीमध्ये कामोजी आंग्रेंनी ही पोर्तुगीजांची, इंग्रजांची सत्ता खिळखिळी करून टाकली आणि त्याची ही साक्ष असणारी विजयदुर्गची होती. ह्या कधीमध्ये हा सगळा पराक्रम झाला. शिवाजी महाराजांच्या सैन्यात असलेल्या संताजी घानाजीने जसा जमिनीवरती धुमाकूळ घातला तसा कान्होजी आंग्रे व त्यांची मुले शेकोजी, संभाजी आणि तुळाजी यांनी समुद्रावरती प्रचंड दहशत घातली. 40 वर्ष कान्होजी आंग्रेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरमार फार मोठं वाढलं. ज्या परिस्थितीमध्ये मराठ्यांना आपल्याला परवाने घ्यायला लागायचे, कान्होजी आंग्रेंनी ती परिस्थिती बदलली, ती बंद केली. त्यांची मुलं जी ती शेकोजी, संभाजी आंग्रे, कान्होजी आंग्रेंची मुलं यांनी पोर्तुगीज इंग्रजांना तुम्ही आमच्याकडून परवाने घ्यायला लागतील अशी सक्ती करण्यात आली. 40 वर्षाच्या काळामध्ये झालेले आणि नंतर तुळाजी आंग्रेंच्या 14 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की मराठ्यांच्या परवाने घेऊनही पोर्तुगीजांच्या व्यापारी जहाजाच्या एक मागाने पुढे लढाऊ पलटण केल्याची तयारी केली त्यांनी. त्याला लढाऊ पलटण पाठवण्यात आलं. एवढी दहशत म्हणजे मराठे तुळाजी इतका विचित्र होता, पराक्रमी होता, विचित्र होता म्हणजे की तो काय करेल याचा नियम नाही. मराठा आरमार तुळाजी आंग्रे याच्यावरती बोलण्यासाठी
प्रचंड आहे, पण या फुलाच्या अंगाने प्रचंड पराक्रम केला. इंग्रजांचं प्रत्येक लढाई मधलं एक जे मानाचं पथक असतं, त्याच्या झेंड्याची जी काय झेंडा असतो तो खूप मानाचा असतो. तसेच जहाजांचं जे काय आरमार आहे त्याच्यामध्ये त्याचं जे काय झेंड्याचं जे काय जहाज असतं ते प्रचंड मानाचं असतं. इंग्रजांच्या समुद्री युद्धामध्ये इंग्रजांचं ते जहाज झेंडा असलेलं जहाजच तुळाच्या अंगाने तिथून आणलं. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की तुळाच्या अंगाची प्रचंड यश. 14 वर्ष, फक्त 14 वर्ष त्याची कारकीर्द. अंगावर शहा येतात ते ऐकण्यासाठी खूप वेळ पाहिजे, पण आता मी ते थांबतो. शेवटी असं म्हणायला लागतं की उभा ठाकलो, लढलो, झेलो, शत्रू आम्ही लाटा, तो काळ भारला सरला, दुर्लक्षित उडला. मला बोलण्याची संधी दिली. खूप मोठी दिग्गज लोक आहेत. मला असं वाटत होतं की बोलेल का नाही. शिवाजी महाराजांचा पराक्रम इतका मोठा आहे की कधी उभं राहा आणि बोलायला सुरुवात करा, इतकं विचित्र आहे ते सगळं सांगण्यासाठी. खूप आहे, खूप आहे, खूप आहे. पण असं मला एक सूचना गोष्ट वाटते की आपल्या इतिहासाकडे डोळस नसलेली बाब, कोणत्याही जातीय धर्माच्या जरी बघू नका, आपला इतिहास फार मोठा आहे. 2-4 गोष्टींना सोडून शिवाजी महाराज काय मराठ्यांच्या पराक्रमामध्ये पाहण्यासाठी शोधण्यासाठी प्रचंड आहे. त्याच्यावरून मारून तुम्ही बसरूच्या भूमीवर तुम्ही अंदाज लावू शकता. रामजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, शिवजी आंग्रे, संभाजी आंग्रे यांची जर कारकीर्द समोर आली तर गरज नाही आपल्याला शिवाजी संभाजी महाराजांची. गरज नाही म्हणजे आपलाच तो विषय ना, आपलाच तो पराक्रम होतो हा सांगायचं तुम्ही. त्याच्यासाठी मला अशी सगळ्यांना विनंती करावीशी वाटते की कृपया माझ्याकडून जर काय बोलताना चुकला असेल आणि काय तुम्ही मला म्हटलं इतिहासात बोलण्यासाठी प्रचंड भीती असते की कोण काय शब्द फक्त तेवढा ऐकतात आणि हा बघा तो त्यावेळी तसा बोलला आणि निषेध. पण असं काय करू नका, करता येण्यासारखं खूप आहे.